निलिमा मॅडम, प्रार्थनेला सुरुवात करा. होय सर. मी निलिमा काळबांडे, श्रीकृष्ण अध्यापक प्रशिक्षण महाविद्यालय सावनेर, जिल्हा नागपूर येथील प्रथम वर्षाची विद्यार्थिनी. इयत्ता दुसरीची कवी ग. ह. पाटील यांनी लिहिलेली देवा तुझे किती सुंदर आकाश ही कविता म्हणणार आहे. देवा तुझे किती सुंदर आकाश, देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो, सूर्य देतो, सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर, सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर, चांदणे सुंदर पडे त्याचे, पडे त्याचे, सुंदर ही झाडे सुंदर पाखरे, सुंदर ही झाडे सुंदर पाखरे, किती गोड बारे गाणे गाती, गाणे गाती, सुंदर वेलींची सुंदर ही फुले, सुंदर वेलींची सुंदर ही फुले, तशी आम्ही मुले देवा तुझी, देवा तुझी, इतुके सुंदर जग तुझे जर, इतुके सुंदर जग तुझे जर, किती तू सुंदर असशील, असशील, देवा तुझे किती सुंदर आकाश, देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो, सूर्य देतो. धन्यवाद. धन्यवाद निलिमा मॅडम. नमस्कार. राज्यस्तरीय ऑनलाईन वेबिनार मालिकेमध्ये सहभागी झालेल्या सर्व छात्राध्यापक, अध्यापकाचार्य आणि प्राचार्य या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. मागील 7 ते 8 महिन्यापासून आपली राज्यस्तरीय ऑनलाईन वेबिनार मालिका प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रमावर आधारित प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष या घटकांवर आधारित ही वेबिनार मालिका हळूहळू पुढे जाते. आज या वेबिनार मालिकेचा 99व पुष्प आज आपल्या समोर सादर होणार आहे. या राज्यस्तरीय ऑनलाईन वेबिनार मालिकेमध्ये आपण सर्वांचं सहकार्य, आपला प्रतिसाद यामुळे ही वेबिनार मालिका शतकापर्यंत पोहोचलेली आहे. आज आपल्या या वेबिनार मालिकेचा जो विषय आहे तो अध्यापनाची प्रतिमा. प्रथम वर्षामधील शिक्षण प्रक्रिया व समाज या विषयाअंतर्गत अध्यापनाचे प्रतिमान म्हणजेच वर्गामध्ये विद्यार्थ्यांचे अध्ययन व त्यासाठी शिक्षकांचं अध्यापन या 2 महत्त्वाच्या प्रक्रिया चालू असतात. त्यांच्यामध्ये आंतरक्रिया होत असतात आणि ह्या दोन्हीही प्रक्रिया ह्या गुंतागुंतीच्या असतात. वर्गात विद्यार्थी शिकावा म्हणून शिक्षक विविध अध्यापन पद्धतीची योजना करतो, शिकण्याचे वातावरण निर्माण करतो. अध्यापनाच्या विविध पद्धती कितीही चांगल्या असल्या तरी एका प्रकारची अध्यापन पद्धती सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी व सर्व विषयांसाठी उपयोगी पडेलच असं नाही. पण बदलत्या काळानुसार अध्यापनाची तंत्र आणि पद्धती हे बदलणं मात्र अतिशय गरजेचं आहे. केवळ अध्यापनावर लक्ष केंद्रित करून अध्यापनाच्या खास पद्धती व उपपत्ती तयार होण्याची आवश्यकता आहे आणि याच उद्देशाने बदलत्या काळानुसार अध्यापनाचे प्रतिमाने हा विषय आज आपण आपल्या वेबिनारमध्ये घेतलेला आहे. डॉक्टर ब्रूस जॉइस आणि मार्शा व्हिल यांनी अध्यापनाच्या प्रतिमानाचे एकूण 24 प्रतिमानं सांगितलेली आहेत. त्यांचं मॉडेल्स ऑफ टीचिंग या पुस्तकामध्ये त्यांनी त्याचं
सविस्तर वर्णन केलेलं आहे. आज या अध्यापनाच्या प्रतिमाने या विषयावर आपल्याशी संवाद साधण्याकरिता किंवा आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता रयत शिक्षण संस्थेचे महात्मा फुले अध्यापक विद्यालय सातारा येथील अध्यापकाचार्य प्राध्यापक प्रदीप हिवरकर सर हे आपल्या वेबिनारमध्ये सहभागी झाले. त्यांचं मी या वेबिनारच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. पुनश्च एकदा या वेबिनारला सहभागी झालेल्या सर्व छात्राध्यापकांचं, अध्यापकाचार्यांचं आणि प्राचार्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि प्राध्यापक हिवरकर सर यांना विनंती करतो की आपण आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. प्राध्यापक हिवरकर सर. सर्वांना हृदयपूर्वक नमस्कार. सर्वांना हॅव अ ग्रेट डे. कोरोना महामारीत सुद्धा कॉलेज बंद पण शिक्षण सुरू ही संकल्पना आमचे मित्र आदरणीय शैलेश गायकवाड सर यांनी आज अखेर 99वा वेबिनार, राज्यस्तरीय वेबिनार आहे आणि त्याचं समन्वयक म्हणून आदरणीय प्राध्यापक शैलेश गायकवाड सरांनी उत्तम असं नियोजन केलेलं आहे. उद्या 100वा वेबिनार आहे. सर्वप्रथम सर्व विद्यार्थी आणि सर्व प्राध्यापक, प्राचार्य यांच्या वतीने मी शैलेश सरांचे अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. शिक्षण ही एक अखंडित प्रक्रिया आहे हे पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध करून दाखवलं. कोरोना महामारीत सुद्धा विद्यार्थ्यांना संकुचित न ठेवता त्यांची सर्जनशीलता, कल्पनाशक्तीला एक दिशा देणारं असं व्यक्तिमत्व आणि ते त्यांच्या कल्पकतेमधूनच आज हे सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन माध्यमाच्या माध्यमातून, वेबिनारच्या माध्यमातून नवनवीन माहिती तुमच्या समोर येत आहे. आजचा विषय आहे आणि विशेष म्हणजे आजच्या या वेबिनारसाठी उपस्थित सर्व प्राचार्य असतील, सर्व माझे सहकारी असतील, सर्व विद्यार्थी यांचं मी मनापासून त्यांचं स्वागत व्यक्त करतो आणि मी माझ्या विषयाला सुरुवात करतो. प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 2016 मध्ये F3 अभ्यासक्रम अध्ययन, अध्यापन शास्त्र व मूल्यमापन या कार्यक्रमाअंतर्गत, या विषयाअंतर्गत घटक दुसरा अध्ययन, अध्यापन शास्त्र आणि उपघटक आहे अध्यापनाची प्रतिमाने. तर सर्वप्रथम मी स्क्रीनच्या माध्यमातून अध्यापनाची प्रतिमाने, त्याची व्याख्या, संकल्पना, त्यानंतर त्याची मूलतत्वे, प्रतिमानांची वैशिष्ट्ये याविषयी आपण चर्चा करू. अध्यापनाची प्रतिमाने सर्वप्रथम व्याख्या, संकल्पना, मूलतत्वे. गायकवाड सर झाली ना स्क्रीन शेअर? हो 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 झाली सर, झाली. ओके. तर विषय अभ्यासक्रम अध्ययन, अध्यापन शास्त्र आणि मूल्यमापन, घटक दुसरा आहे उपघटक अध्यापनाची प्रतिमाने. याच्यामध्ये विषय अध्यापनाची प्रतिमा. आपण प्रिफेस, प्रस्तावना याबद्दल चर्चा करू. याची थोडीशी पार्श्वभूमी याविषयी आपण चर्चा करू की शिक्षण प्रक्रिया एक दर्जेदार आणि सुलभ आणि आकर्षक आणि परिणामकारक होण्यासाठी अध्ययन, अध्यापन हे परिणामकारक व्हावं, प्रभावी व्हावं, ते मनोरंजक व्हावं, आनंददायी व्हावं आणि ते होण्यासाठी नवनवीन अध्यापन पद्धती व तंत्र किंवा क्लुप्ती यांचा योग्य वापर हा आवश्यक असतो. तो शिक्षक आणि म्हणजे सुलभक आणि विद्यार्थी यांच्या दोन्हींच्या दृष्टीने अतिशय आवश्यक असतो. वर्गातील आंतरक्रिया सुधारण्यासाठी अनेक शोध लावण्यात आले. यासाठीच अध्यापनाची प्रतिमाने यांचाही शोध लावला आणि ते आज अध्ययन, अध्यापन प्रक्रियेमध्ये, शिक्षण प्रक्रियेमध्ये उपयुक्त आणि दिशादर्शक ठरत आहे. बघा, आज जर जगभर आपण पाहिलं तर शिक्षण आहे पण ते गुणवत्तापूर्ण नसतं.
म्हणजे आपल्याकडे पदवी असते पण स्किल नसतं. तर शिक्षण प्रक्रिया एकूणच दर्जेदार होण्यासाठी आणि गुणवत्तापूर्ण प्रभावी होण्यासाठी, परिणामकारक होण्यासाठी किंवा मनोरंजक होण्यासाठी, आनंददायी होण्यासाठी आपल्याला नवनवीन काही संशोधन करावं लागतात, प्रयोग करावे लागतात. आणि त्यातलाच एक भाग म्हणजे अध्यापनाची प्रतिमाने होय. सुरुवातीला अध्यापनाची सूत्र, त्यानंतर अध्यापनाच्या पद्धती आणि थोडंसं एक ऍडव्हान्स व्हर्जन म्हणून आपण अध्यापनाची प्रतिमाने याचा विचार करू. आणि ते आज प्रत्येक सुलभक असतील किंवा प्रत्येक विद्यार्थी असेल त्यांना अतिशय दिशादर्शक ठरत आहे. त्याच्यामध्ये काही क्लुप्ती सांगितल्यात, काही तंत्र सांगितलेत आणि त्याच्याविषयी त्यालाच आपण अध्यापनाची प्रतिमाने म्हणतो. आणि याचा शोध लावत असताना त्याला काही वैज्ञानिक आधार आहे, काही प्रयोग आहे, काही दिग्दर्शन त्याच्यासाठी केलेलं आहे. हे फक्त काल्पनिक नाही, तर ते सायंटिफिक आहे. सायंटिफिक व्ह्यूच्या माध्यमातून, चिकित्सक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून, चिकित्सक प्रयोग यांच्या माध्यमातून हे अध्यापनाची प्रतिमाने तयार केलेली आहे. त्या पार्श्वभूमीबद्दल जरा थोडासा विचार करू आपण. द कोर ऑफ टीचिंग प्रोसेस इज द अरेंजमेंट ऑफ एन्व्हायरमेंट within which student can interact and study how to learn. बघा, या टीचिंग प्रोसेसचा एक गाभा म्हणून, एक पूर्व नियोजन म्हणून आणि विद्यार्थ्यांशी हाऊ टू लर्न, हाऊ टू इंटरॅक्ट अशी या प्रतिमानांची पार्श्वभूमी आहे की विद्यार्थ्यांशी कसं इंटरॅक्ट व्हावं, आंतरक्रिया कशा असाव्यात, विद्यार्थी कसा शिकतो, टीचिंग प्रोसेसमध्ये नक्की अरेंजमेंट कशी असावी, पूर्वनियोजन कसा असावं, याच्याबद्दल एक सारांश रूपामध्ये गाभा, एक थोडक्यामध्ये, तो म्हणजे अध्यापनाची प्रतिमा. खरं तर जॉन डुई एक अमेरिकन शिक्षण तज्ज्ञ, मानसतज्ञ आहेत, होऊन गेले आणि त्यांनी 20व्या शतकाच्या सुरुवातीला कार्यवाद, त्यालाच आपण वर्कशॉपची कल्पना, कार्यवादाची प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये त्यांनी सुरुवात केली आणि त्याचीच पार्श्वभूमी आली आणि त्याचाच आधार घेऊन आज उपपत्ती, त्यानंतर वैज्ञानिक आधार, त्यानंतर ही प्रतिमाने आलेली दिसून येतात. ही पार्श्वभूमी, त्यानंतर अध्ययन क्षेत्रातील एक संशोधनाचे पारडे जड होण्यासाठी किंवा त्याला वजन मिळण्यासाठी किंवा त्यांना मान्यता मिळण्यासाठी अध्यापन प्रतिमानं आपल्याला आवश्यक ठरतात. अध्ययन एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, खरंच ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. अध्यापनाची परिणामकारकता ही अध्ययनावर अवलंबून प्रत्येक वेळी असतेच असं नाही, तर अध्ययनार्थी स्वतः अपरिचित माहिती मिळवण्यासाठी धडपड करत असतो. तर बघा, या ठिकाणी शिकणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. प्रत्येक ठिकाणी आई वडीलच असतील किंवा गुरु असेल किंवा शिक्षक असतील असं नाही, तर समाजातील विविध घटक आहेत. त्याच्यामध्ये आपलं कुटुंब आहे, त्यानंतर समाज आहे, समाजातील सर्व घटक आहेत, त्याच्यामध्ये लहान थोर मित्र असतील, मैत्रिणी असतील, शेजारी असतील, नातेवाईक असतील, निसर्ग असेल, या निसर्गातील भौतिक घटक असतील, जैविक घटक असतील, या माध्यमातून, निरीक्षणातून, प्रयोगामधून तो विद्यार्थी, तो अध्ययनार्थी ज्ञान मिळवत असतो आणि त्याचे अध्ययन घडून येत असते. फक्त एकच निकष या ठिकाणी आवश्यक असतो अध्यापनामध्ये, की तो अध्ययनार्थी म्हणजे तो ज्ञान ग्रहण करणारा अध्ययनार्थी स्वतः अपरिचित माहिती मिळवण्यासाठी त्यांनी धडपड करणं आवश्यक असतं. बघा, कुठेही गेलो, जगाच्या पाठीवर आपण कुठेही गेलो तर आपल्याला स्वतः धडपड केल्याशिवाय काही मिळत नाही. आपल्याला अपरिचित माहिती मिळवण्यासाठी किंवा स्वतःला सिद्ध करण्यासाठी, या स्पर्धेमध्ये टिकाऊ धरण्यासाठी आपल्याला धडपड करावी लागते, प्रयत्न करावे लागतात. तेव्हाच आपण इच्छित ध्येय साध्य करू शकतो. म्हणून अध्ययन ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. नमस्कार. सुलभक हे मार्गदर्शक असतात, पण सर्वस्वी जबाबदारी हे अध्ययनार्थी म्हणजे विद्यार्थ्यावर येऊन पडते. म्हणून नवनवीन अपरिचित माहिती मिळवण्यासाठी विद्यार्थी प्रयत्न करत असतो, धडपड करत असतो आणि तो ती माहिती मिळवण्यासाठी अध्यापनावर अवलंबून राहतो, अध्ययनावर अवलंबून राहतो, समाजातील इतर घटकांवर अवलंबून राहतो
आणि शाळा ही इंग्लिश समाजाची मीडियमचे एक कॉलेज प्रतिकृती असं आपलं मराठी समजलं मीडियमचं जातं. आहे. इंग्लिश म्हणजे मीडियमचं घरानंतर कॉलेज असेल तर शाळेचीच तिथे त्यांना जी सावली फीस असते जास्त द्यावं किंवा लागेल, 15,000 एक रुपये फीस भरावी प्रतिकृती लागेल. त्याला दिशा देण्याचं काम करत असते. म्हणून अध्ययन ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. प्रत्येक वेळेस इंग्लिश त्याला मीडियमचं कॉलेज आहे शिकवण्यासाठी ना वर्ग, 4 भिंती, शाळा हे आवश्यक नाही. तर अनौपचारिक पद्धतीने पल्लवी सुद्धा तो D.Ed ज्ञान कॉलेज ग्रहण करू शकतो. नंदनवन. हे याच्यामधून सिद्ध हो झालेलं आहे. आणि या ठीक. सर्व मराठी नाही म्हणतात का? तंत्राचा, या तत्वाचा या मराठी नाही म्हणतात प्रतिमानांमध्ये उपयोग केलेला का आपल्याला बरं? दिसून येतो. अध्यापन परिणामकारक होण्यासाठी संशोधनाची हो गरज का? असते. बरं. बघा, आपण वेगवेगळ्या बघा उपपत्ती त्यांना म्हणतो. कन्व्हिन्स करून बघा मराठी उपपत्ती म्हणजे मीडियमचं आहे वैज्ञानिक म्हणा, तिथे विचार, जो 3,300 आधार रुपये असतो फी लागेल. बाहेर आणि ते प्रयोगातून, दिग्दर्शनातून सिद्ध झालेलं असतं. मग आपण वेगवेगळ्या उपपत्ती अभ्यासलेल्या आहेत. त्याच्यामध्ये अभिजात अभिसंधान असेल, साधक अभिसंधान आहे, चुका आणि शिका पद्धत आहे, तयारीचा ठीक नियम आहे. आहे, हो हो. परिणामाचा नियम आहे. अशा वेगवेगळ्या उपपत्ती किंवा फ्लंडरची आंतरक्रिया उपपत्ती आहे. अशा वेगवेगळ्या उपपत्तीच्या माध्यमातून म्हणजेच अध्ययन अध्यापन परिणामकारक होण्यासाठी आपण वेगवेगळ्या उपपत्ती, संशोधन, प्रयोग, दिग्दर्शन, तत्व, मूलतत्व या सर्वांचा आपण आधार घेत असतो. तेव्हाच अध्ययन अध्यापन हे परिणामकारक होत असतं. आणि याच्या पुढे जाऊन आपण जी अध्यापनाची प्रतिमाने आहेत त्याचा विकास झालेला दिसून येतो. ही एक पार्श्वभूमी लाभलेली आहे की अध्ययन अध्यापनाला परिणामकारक आणि दर्जेदार करण्यासाठी आपल्याला अध्यापनाची प्रतिमाने ही उपयुक्त ठरत असतात. विविध क्षेत्रामधील वेगवेगळी प्रशिक्षण बघा, मग शिक्षकांसाठी सुद्धा प्रशिक्षण आहे, प्राध्यापकांसाठी असतं. अगदी संरक्षण क्षेत्रामध्ये काम करणारी जी मंडळी असतील, मग ते आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, पोलीस दलामध्ये असतील, कुठलेही घ्या, अगदी डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, वकील असतील, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण प्रशिक्षण आपल्याला घ्यावे लागतात. नवनवीन बदल स्वीकारावे लागतात. जे वेगवेगळे परिवर्तन आहे त्या परिवर्तनाला आपल्याला सामोरं जावं लागतं आणि ते आपल्याला बदल स्वीकारावे लागतात. म्हणून आपल्याला प्रशिक्षण आवश्यक असतं. प्रशिक्षणातून आपल्याला आत्मविश्वास मिळतो, नवीन माहिती मिळते. म्हणून आपण प्रशिक्षण घेणं गरजेचं असतं. मानसशास्त्रीय व सामाजिक उपपत्तींचा अभ्यास करून ब्रूस जॉयस आणि मार्शा विल यांनी ही प्रतिमाने मांडलेली आहेत. गायकवाड सरांनी सांगितलं की एकूण 24 प्रतिमानं दिलेली आहेत. प्रतिमानांनाच आपण मॉडेल्स असं म्हणतो. तर पुढच्या स्लाइड्स मध्ये आपण त्याच्याविषयी, संकल्पनाविषयी, स्वरूपाविषयी चर्चा करू. सर्वप्रथम प्रतिमानं का आवश्यक आहे? तर अध्ययनासाठी. अध्ययन आणि अध्यापन प्रभावी व्हावं, दर्जेदार व्हावं, उद्दिष्ट साध्य व्हावं, यासाठी आपल्याला प्रतिमानांची गरज असते. आता ज्यांनी या प्रतिमानांचा शोध लावला, ज्यांनी सुरुवात केली, ज्यांनी प्रयोगातून, संशोधनातून प्रतिमानांचा विकास केलेला दिसून येतो, किंवा ती प्रतिमाने आज 20व्या शतकामध्ये एक प्रमाण मानली जातात, तर त्याचे जे जनक आहेत किंवा जे 24 प्रतिमानं सांगितलेली आहेत त्याचं 4 प्रकारामध्ये, 4 कुळामध्ये ज्यांनी वर्गीकरण केलंय, असे डॉक्टर ब्रूस जॉयस. तर अध्ययन हे प्रभावी होण्यासाठी ही प्रतिमानं आवश्यक आहेत. तर अध्ययनाची व्याख्या आपण सर्वप्रथम पाहू की कोणतेही नवीन कौशल्य असेल, तंत्र असेल, ते अवगत करणे, ते शिकणे, अपरिचित माहिती ग्रहण करणे, त्याचा जीवन व्यवहारामध्ये उपयोग करणे, यालाच आपण अध्ययन म्हणतो. फक्त पुस्तकी किंवा पाठ्यपुस्तकातला आशय म्हणजे अध्ययन नाही. तर अगदी समाजातील कुठलंही कौशल्य असू द्या, कोणतंही तंत्र असू द्या, ते शिकणं, नवनवीन माहिती ग्रहण करणं, जाणून घेणं आणि त्याचा प्रत्यक्ष जीवन व्यवहारामध्ये उपयोग करणं, याला आपण अध्ययन म्हणतो. बऱ्याच वेळा असा गैरसमज होतो की शाळा म्हणजे शिक्षण आणि पाठ्यपुस्तक म्हणजेच अध्ययन आणि पाठ्यपुस्तक म्हणजेच आशय. तर हा चुकीचा गैरसमज आहे. तर शाळेच्या बाहेर सुद्धा अनौपचारिक पद्धतीने आपण कितीतरी ज्ञान मिळू शकतो. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे सोशल मीडिया असेल. या सोशल मीडियामध्ये अनेक चांगल्या गोष्टी आपल्याला घेण्यासारख्या असतात. नवनवीन वर्तमानपत्र असतील, रिसर्च पेपर असतील, डिक्शनरी असतील, वेगवेगळे ऍप असतील, अगदी व्हिडिओ तयार करणं, फ्रेम तयार करणं असेल, किंवा ग्रामर, इंग्रजी ग्रामर, मराठी व्याकरण असेल,
हिंदी व्याकरण असेल, अशी वेगवेगळी माहिती वेगवेगळ्या ऍपच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ते सुद्धा एक प्रकारचं अध्ययनच आहे. ई लर्निंग ते सुद्धा एक प्रकारचं अध्ययन आहे. आज जगामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही. कुठलीही गोष्ट आपण गुगलवर गेलो, युट्यूबवर गेलो की आपल्याला माहिती मिळते, अपरिचित माहिती मिळते. यालाच आपण अध्ययन म्हणतो. म्हणजेच अध्ययन होण्यासाठी फक्त शाळेतच जावं लागतं असं काही नाही. आणि याचं उत्तम उदाहरण आपण सांगू की गॅरेजमध्ये अगदी 4 व्हीलर असेल किंवा 2 व्हीलर गॅरेज असेल आणि तिथं जर गेलो आपण, तर ते जे फिटर असतात किंवा जे कारागीर असतात ते कुठल्याही विद्यापीठामध्ये त्यांनी डिग्री घेतलेली नसते, पण अतिशय चांगल्या पद्धतीने ते गाडी रिपेअर व्यवस्थित करतात. किती जुनं मॉडेल असेल असे कित्येक आपण कारागीर बघितलेत की अगदी भंगारात गाडी असलेली ती अतिशय चांगली केलेली आपल्याला दिसून येते. बऱ्याच वेळा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असतील किंवा मेकॅनिकल इंजिनियर असतील, त्यांना जे काम येत नाही ते काम न शिकलेला एक फिटर कारागीर करू शकतो. अगदी सुतार काम बघा तुम्ही, गवंडी काम किंवा एखादा प्लंबर असेल, तर अतिशय म्हणजे शिक्षण कमी असून सुद्धा हे लोक आपलं तंत्र कौशल्य वापरून नवनवीन काहीतरी निर्मिती करत असतात. आणि ते सुद्धा एक प्रकारचं अध्ययनच असतं, ते सुद्धा एक कौशल्य असतं, ते सुद्धा एक तंत्र असतं. म्हणून अध्ययन प्रभावी होण्यासाठी आपल्याला नवनवीन गोष्टी शिकाव्या लागतात, तंत्र आत्मसात करावी लागतात, माहिती ग्रहण करावी लागते आणि त्याचा प्रत्यक्ष उपयोग आपण जीवन व्यवहारामध्ये करतो. याच प्रोसेसला आपण अध्ययन असं म्हटलेलं आहे. त्यालाच आपण लर्निंग म्हणतो, लर्निंग प्रोसेस म्हणतो. आणि या संदर्भात ही अध्ययन प्रक्रिया अधिक दर्जेदार, अधिक गुणवत्तापूर्ण होण्यासाठी प्रतिमानं आपल्याला अध्यापनाची प्रतिमाने दिलेली आहेत. आता अध्यापनाचीच का, तर ते अध्ययनाला सुद्धा मदत करत असतात. म्हणून अध्ययन अध्यापनाची प्रतिमाने असं म्हटलं तरी ते वावगं ठरत नाही. म्हणजे ती एक क्लुप्ती आहे, ते एक तंत्र आहे. प्रतिमानांची व्याख्या बघा, या ठिकाणी डॉक्टर मार्शाविल यांचा फोटो आपण टाकलेला आहे स्क्रीनच्या माध्यमातून, तो तुम्हाला शेअर केलेला आहे की डॉक्टर ब्रूस जॉयस आणि मार्शाविल नेमके ते कोण आहेत, त्यांनी प्रतिमानांची रचना कशी केलेली आहे, त्याचं वर्गीकरण कसं केलं, ते कुठे वापरायचे, ते अध्ययनात आणि अध्यापनातच का वापरायचे, त्याचं वर्गीकरण कसं केलं, त्याचा उद्देश काय, याविषयी आपण पुढच्या स्क्रीनमध्ये किंवा पुढच्या इमेजमध्ये आपण त्याच्याविषयी माहिती घेऊ. तर प्रतिमानांची व्याख्या याच्याविषयी आपण पाहू की एखादा आशय, एखादा कंटेंट, एखादा आशय हा पद्धतशीरपणे स्पष्ट करण्यासाठी केलेली नियोजनबद्ध रचना किंवा आराखडा म्हणजे प्रतिमान होय. प्रतिमान म्हणजेच इंग्रजीमध्ये त्याला मॉडेल्स असं म्हटलेलं आहे. बघा पुन्हा वेगळा, प्रतिमान म्हणजे एखादा आशय हा पद्धतशीरपणे स्पष्ट करण्यासाठी केलेली नियोजनबद्ध रचना किंवा आराखडा म्हणजे प्रतिमान होय. बघा जगात असं कुठल्याही गोष्टी अशी नाहीत की बाबा ते पूर्वनियोजनाशिवाय शक्य नाही. अगदी एखादी इमारत उभी करायची म्हटलं तरी आपल्याला सुरुवातीला प्लॅन तयार करावा लागतो. आपल्याकडे किती फायनान्शियल आपल्याकडे तरतूद आहे, आर्थिक तरतूद किती आहे, जागेची उपलब्धता कशी आहे, आपली नेमकी गरज काय आहे, किती संख्या आहे, आपलं घर हे नेमके कोणत्या ठिकाणी आहे. कारण त्याचं मुद्दाम मी एक कारण सांगतो की काश्मीर सारख्या ठिकाणी जर घर बांधायचं म्हटलं किंवा आपल्या ठिकाणी जर आपल्या महाराष्ट्रामध्ये मैदानी भागामध्ये जर घर बांधायचं म्हटलं तर त्या घराची रचना सुद्धा तशीच करावी लागते. म्हणून तिथला स्तर असेल, परिस्थिती असेल, भौगोलिक वातावरण असेल, या सगळ्यांचा विचार करून आपल्याला एखादी कृती नियोजनबद्ध करावी लागते. त्याचा एक प्रारूप तयार करावा लागतो, त्याचा एक प्लॅन तयार करावा लागतो. त्यालाच आपण काय म्हणतो, प्रतिमान म्हणतो. आता हे झालं इमारतीविषयी तुम्हाला उदाहरण दिलं. पण अध्ययन अध्यापनामध्ये प्रतिमान वापरत असताना जसं आपण पाठ नियोजन तयार करतो, मग पाठ नियोजन तयार करताना सुद्धा आपल्याला वेगवेगळे त्याच्यामध्ये हे दिलेले आहेत की ABLचा पाठ हा आपण वेगळ्या पद्धतीने घ्यायचा आहे, ज्ञान रचनावादाचा पाठ आपण वेगळ्या पद्धतीने घ्यायचा. त्यानंतर प्रतिमान संकल्पना प्राप्ती असेल, भूमिका पालन असेल, प्रतिमानांवर आधारित वेगवेगळ्या आपल्याकडं पाठाचे प्रकार आहेत. त्यानंतर ABLचा आहे, त्यालाच आपण कृतित्व म्हणतो. तर असे वेगवेगळ्या पद्धतीने आपण जे पाठ घेत असतो,
जे पाठ नियोजन तयार करत असतो, जे पाठ टाचन आपण तयार करत असतो, तो सुद्धा एक प्रकारचा एक नियोजनबद्ध रचनाच असते ते सुद्धा एक मॉडेलच असतं, तो सुद्धा एक आराखडा असतो आणि त्यालाच आपण काय म्हणतो, प्रतिमान म्हणतो. कुठलीही गोष्ट अध्ययन अध्यापनामध्ये ते अध्ययन ते अध्यापन हे अधिक स्पष्ट, अधिक दर्जेदार आणि अधिक गुणवत्तापूर्ण व्हावं, प्रभावी व्हावं, ते मुलांना सहजपणे समजावं यासाठी केलेलं प्री प्लॅनिंग, पूर्वनियोजन, आराखडा, प्रारूप, याला आपण काय म्हणतो, प्रतिमान असे म्हणतो. प्रतिमानांची व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे बघा, की वर्ग वातावरण हे वर्गाध्यापनासाठी कसे तयार करता येईल यासाठी करावयाच्या कृतीचा एक संच, यासाठी करावयाच्या कृतींचा एक संच हा ठराविक क्रमाने दिलेला असतो, त्यास प्रतिमान असे म्हणतात. बघा, सर्व विद्यार्थ्यांना मी पुन्हा सांगतो की प्रतिमान हा शब्द जरी तुम्हाला अपरिचित असेल तरी त्याला म्हणजे गोंधळून जाऊ नका. तर प्रतिमान म्हणजे आराखडा आहे आणि वातावरण निर्मिती म्हटलेलं आहे, हे तुम्ही लिहून घ्या की प्रतिमान म्हणजे आराखडा, प्री प्लॅनिंग किंवा वातावरण निर्मिती. वर्ग अध्यापनासाठी कसं वातावरण असावं, कोणकोणत्या कृतींचा संच तयार करावा, तो कसा वापरायचा असतो, त्याचा क्रम कसा दिलेला असतो, एवढा एकच त्याचा उद्देशच असा आहे की अध्ययन अध्यापन प्रक्रिया ही परिणामकारक व्हावी आणि प्रभावी व्हावी, यासाठी प्री प्लॅनिंग दिलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल मग पाठ नियोजनात आहे का, तर आहे, पाठ नियोजनात सुद्धा दिलेलं आहे ते, पण हे थोडंसं प्रतिमान म्हणजे कसं आहे की जसं सूत्र आहेत, पद्धती आहेत, त्यापेक्षा एक थोडंसं ऍडव्हान्स व्हर्जन म्हणून आपण त्याचा विचार करू प्रतिमान. आणि हे प्रतिमान वापरत असताना ते कसं वापरावं, कुठं वापरावं, विषय कोणता, पाठ्यांश कोणता, त्याचा विचार करून आपण प्रतिमानांची निवड करत असतो आणि त्या प्रतिमानांचा आधार घेऊन आपण वर्गाध्यापन करत असतो, अध्ययन करत असतो, अध्यापन करत असतो. म्हणून वर्गातलं वातावरण हे प्रभावी व्हावं, वर्गाध्यापनासाठी ते योग्य व्हावं आणि अध्ययन अध्यापन प्रक्रिया ही सुलभ व्हावी, सुकर व्हावी आणि ती विद्यार्थी केंद्रित व्हावी, बाल केंद्रित व्हावी, यासाठी आपण प्रतिमानांचा उपयोग करत असतो. आता या ठिकाणी तुम्ही इमेज पाहिली असेल तर एक बघा तुम्ही की एक जण नोट्स काढतायत, एक जण कृती करतायत, एक जण त्या चार्टवर बोट ठेवून ते नावं सांगतायत, अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये आलेल्या आहेत आणि त्याच्यातूनच एक वर्गातलं एक अध्ययन अध्यापनासाठी एक पूरक वातावरण तयार होत असतं. वेगवेगळ्या क्रिया आहेत बघा, प्रत्येकाची कृती वेगळी आहे. आता सायन्स असेल तर सायन्स हा वेगळा, सायन्सच्या दृष्टीने आपण वेगळा विचार करू, भाषेसाठी वेगळा विचार करू. भाषा आपल्याला जर व्याकरण सारखा घटक शिकवायचा असेल तर वेगवेगळे चार्ट येतील किंवा वेगवेगळे तक्ते वापरून आपण किंवा काही मॉडेल्स वापरून आपण ते स्पष्ट करू शकतो. शेवटी प्रत्येक विद्यार्थी आणि प्रत्येक प्राध्यापक यांची कल्पकता वेगळी आहे की त्याची उद्दिष्टे कशी साध्य करायची त्या पाठाची, किंवा तो पाठ किंवा तो आशय विद्यार्थ्यांपर्यंत कसा पोहोच करायचा, अध्ययनाची उद्दिष्टे कशी साध्य करायची, हे प्रत्येकाची कल्पकता ही वेगवेगळी आहे. शेवटी व्यक्ती भिन्नता आहे, प्रत्येकाची क्लुप्ती वेगळे असेल, तंत्र वेगळे असेल, स्किल वेगळे असतील, बोलण्याचं टेक्निक वेगळं असेल, तर हे प्रत्येकाचे जे प्रतिमान राबवताना जे प्री प्लॅनिंग असेल किंवा कृती असेल किंवा कृतींचा संच असेल, तो व्यक्ती भिन्नत्वे किंवा व्यक्तिपरत्वे त्याच्यामध्ये भिन्नता आपल्याला दिसून येईल. त्याच्यामुळं वर्गातील वातावरण तयार करणं आणि ते अध्ययन अध्यापनासाठी प्रभावी असणं, पूरक असणं, यासाठी आपल्याला प्रतिमानांचा उपयोग करावा लागतो. पण करत असतो म्हणून वर्गातलं व्याख्या बघा, अध्यापनाचे प्रतिमान म्हणजे अध्ययनाच्या वातावरणाचे वर्णन, डॉक्टर ब्रूस जॉयस. त्यानंतर अध्यापनाचे प्रतिमान म्हणजे अध्यापन विषयक विचारांची पद्धती. बघा, पुन्हा सांगतो की अध्यापनाचे प्रतिमान म्हणजे अध्यापन विषयक विचारांची पद्धती होय. डॉक्टर L.N. गेट्स. सुस्थिर तत्वांच्या आधारे विद्यार्थी आणि शिक्षक, सुस्थिर तत्व म्हणजे प्रिन्सिपल्स, त्याच्या आधारे विद्यार्थी आणि शिक्षक यांनी परस्पर सहकार्याने वर्गामध्ये तयार केलेले वातावरण. बघा, याच्यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक दोन्ही महत्वाचे आहेत आणि त्याच्यामध्ये परस्पर सहकार्य सुद्धा येतं. बघा, प्रतिमान हे फक्त विद्यार्थी केंद्रित नाही तर शिक्षक केंद्रित सुद्धा नाही.
सुरुवातीला ते विद्यार्थी केंद्रित असावं हे नक्की आहे, पण फक्त विद्यार्थी केंद्रितही नसावं, त्याला सुलभकाची साथ असावी आणि फक्त शिक्षक केंद्रित पण नसावं. कारण पूर्ण शिक्षण प्रक्रियाच ही विद्यार्थी केंद्रित असल्यामुळं आपल्याला विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानावा लागेल आणि त्यांच्या सहकार्याशिवाय आपल्याला वर्गातलं वातावरण हे अध्ययन अध्यापनासाठी पूरक तयार करता येणार नाही. म्हणून या ठिकाणी ही व्याख्या दिलेली आहे की सुस्थिर तत्वांच्या आधारे विद्यार्थी आणि शिक्षक यांनी परस्पर सहकार्याने वर्गामध्ये तयार केलेले वातावरण म्हणजेच त्याला आपण प्रतिमान असे म्हणू. डॉक्टर ब्रूस जॉयस आणि मार्शविल यांनी ही व्याख्या सांगितलेली आहे. पुढे बघा, वर्गामध्ये अथवा अन्य परिस्थितीमध्ये अध्यापनासाठी मार्गदर्शन करू शकणारा. बघा पुन्हा, वर्गामध्ये अथवा अन्य परिस्थितीमध्ये. आता अन्य परिस्थिती बघा, वर्गामध्ये सुद्धा आणि वर्गाच्या बाहेर सुद्धा. असा बऱ्याच वेळा आपला गैरसमज होतो की शिक्षण फक्त 4 भिंतीच्या आत. अजिबात नाही, 4 भिंतीच्या आत अजिबात नाही. तुम्ही जर कलकत्त्यामध्ये शांतिनिकेतन पाहिलं आणि त्या शांतिनिकेतनमध्ये रवींद्रनाथ टागोर यांची जर शिक्षण संकल्पना आपण पाहिली किंवा अध्यापनाची संकल्पना पाहिली तर झाडाखाली शिक्षण घेणारी पद्धती, निसर्गामध्ये निसर्गाच्या सान्निध्यामध्ये घेतलेलं शिक्षण म्हणजे शांतिनिकेतनची संकल्पना. म्हणजे वर्गामध्येच फक्त शिक्षण मिळतं असं नाही, तर वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये अगदी वर्गाच्या बाहेर सुद्धा निसर्गाच्या सानिध्यामध्ये सुद्धा झाडाखाली सुद्धा आपल्याला चांगल्या प्रतीचं शिक्षण मिळतं. आणि ही जी संकल्पना आहे ही संकल्पना या ठिकाणी आपल्याला त्याचा विचार करावा लागेल, फक्त वर्गामध्ये नाही तर अन्य परिस्थितीत कुठेही बाहेर. आता वर्धा योजना महात्मा गांधी यांनी सुरू केलेली 1932-35 मध्ये वर्धा योजना जर आपण पाहिली तर डॉक्टर जाकीर हुसेन त्याचे अध्यक्ष होते आणि महात्मा गांधी हे त्याचे प्रणेते होते. महात्मा गांधी यांच्या सल्ल्यानुसारच डॉक्टर जाकीर हुसेन यांनी वर्धा योजनेची सुरुवात केली आणि तसा अभ्यासक्रम तयार केला आणि तो राबवण्यात आला. त्याच्यामध्ये सुद्धा स्किल, तंत्र शिकणं, व्यावसायिक शिक्षण घेणं, त्याचा जीवन व्यवहारामध्ये उपयोग करणं हे सुद्धा त्यावेळेच एक प्रतिमानच म्हणू. फक्त आपण त्याला प्रतिमान हा शब्द वापरलेला नाही, लक्षात घ्या, मॉडेल्स हा शब्द वापरलेला नाही, पण तसं वातावरण त्यांनी तयार केलेलं आहे. अजून सुद्धा जर वर्धा योजना जर पाहिलं तर आपण अनेक ठिकाणी बघतो की ते जे शिक्षण आहे कृतीयुक्त शिक्षण आहे किंवा कार्यवाद ज्याला आपण म्हणतो, जॉन डोई यांचा कार्यवाद, तर प्रत्यक्ष वर्कशॉप किंवा प्रत्यक्ष काम आलं, प्रत्यक्ष तंत्र शिक्षण आलं तर हे आपल्याला त्या ठिकाणी याचं उत्तम उदाहरण देता येईल. म्हणून वर्गामध्ये आणि वर्गाच्या बाहेर अन्य परिस्थितीत अध्यापनासाठी मार्गदर्शन करू शकणारा जो आकृतीबंध असतो, आराखडा असतो, प्री प्लॅनिंग असतं, त्याला आपण अध्यापनाचे प्रतिमान असे म्हणतो. म्हणजे अध्यापनाचं प्रतिमान म्हणजे काय, तर एक प्रारूप, आराखडा आणि अध्ययन परिस्थिती सुधारण्यासाठी, प्रभावी करण्यासाठी आपल्याला प्रतिमान उपयोगात आणावं लागतं. बघा, बऱ्याच वेळा प्रतिमान हा शब्द येतो, नवीन वाटतो, पण प्रतिमान म्हणजे सुलभकाची विद्यार्थ्याची विचार करण्याची पद्धती, प्री प्लॅन तयार करणे, शिक्षण प्रक्रियेला पूरक असं शैक्षणिक वातावरण तयार करणे म्हणजे प्रतिमान होय. फक्त त्याला प्री प्लॅनिंग असावं, त्याला विद्यार्थी आणि शिक्षक, सुलभक आणि विद्यार्थी या दोघांचंही सहकार्य असावं लागतं. त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे, प्रतिमान म्हटलेलं आहे. आता बघा, अध्यापनाची प्रतिमाने, मॉडेल्स ऑफ टीचिंग, याच्या संकल्पनेविषयी बघू आपण की प्रतिमान म्हणजे विचारांची पद्धती होय. प्रतिमान म्हणजे विचारांची पद्धती. बघा, प्रत्येक विषय, त्या प्रत्येक विषयामध्ये क्षेत्र कुठलंही असू दे, प्रत्येक ठिकाणी तुम्ही प्रतिमान वापरू शकता. असं काही नाही की फक्त प्रतिमान हे फक्त आपल्याला शिक्षण क्षेत्रातच वापरावं लागतं असं नाही. अगदी संरक्षण दलामध्ये सुद्धा प्रतिमान वापरली जातात, तिथं सुद्धा विचारांची पद्धती असते. मेडिकल क्षेत्रात विचार केला, इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये जर आपण विचार केला तर प्रत्येक ठिकाण त्या क्षेत्रामध्ये हे जे वेगवेगळे मॉडेल्स दिलेले आहेत आणि दिलेले आहेत, तुम्ही जर गुगलवर सर्च केले आणि त्याला जर तिथं टाकलं तुम्ही की मॉडेल्स फॉर मेडिकल सायन्स, मॉडेल्स फॉर डिफेन्स, फॉर नेव्ही, फॉर आर्मी, एअरफोर्स असं जर टाकलं तर तुम्हाला वेगवेगळे मॉडेल्स त्या ठिकाणी दिसतील. कारण प्रत्येकाची विचारांची पद्धती वेगळी आहे. अगदी सिव्हिल इंजिनियर असेल, गार्डनिंग असेल किंवा आर्किटेक्चर असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये
मॉडेल्स हे दिलेले आहेत, पूर्वनियोजन दिलेलं आहे, विचारांची पद्धती ही दिलेली आहे. असं काही नाही की फक्त शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा अध्ययनासाठीच किंवा अध्यापनासाठीच प्रतिमाने वापरली जातात. प्रतिमान आपण घरामध्ये सुद्धा वापरतो. आपलं जे प्री प्लॅनिंग आहे, आपलं घरातलं वातावरण चांगलं, समृद्ध, शांत आणि काय म्हणू आपण एक सुसंवादी असं होण्यासाठी सुद्धा आपण विचारांची पद्धती त्याचा विचार करतो, प्री प्लॅनिंग करतो. आपलं फायनान्स असेल, फायनान्स आपण ऍडमिनिस्ट्रेशन करत असतो, ते सुद्धा एक विचारांची पद्धतीचे. प्रत्येकाची विचारांची पद्धती वेगवेगळी आहे, त्याला बांधून ठेवणं हे महत्वाचं असतं, प्री प्लॅनिंग महत्वाचं असतं. म्हणून प्रतिमान म्हणजे ही विचारांची पद्धती आहे. फक्त व्यक्तिपरत्वे ही भिन्न आहे. फक्त विचारांची पद्धती राबवत असताना ती विद्यार्थी केंद्रित असावी किंवा ती कुटुंबाला, ती शाळेला, त्या विद्यार्थ्याला ती पूरक असावी. म्हणून प्रतिमान म्हणजे विचारांची पद्धती असं म्हटलेलं आहे. प्रतिमान म्हणजे वातावरण निर्मिती. बघा, वर्गातलं वातावरण कसं असावं, शाळेतलं वातावरण कसं असावं, आपल्या कुटुंबातलं वातावरण कसं असावं, समाजातलं वातावरण कसं असावं, देशातलं वातावरण कसं असावं किंवा जगातलं वातावरण कसं असावं. तर हे वातावरण निर्मिती करण्याचं काम एक सुलभक म्हणून आपल्यावर आहे आणि ते आपण विद्यार्थी केंद्रित किंवा विद्यार्थ्याला पूरक किंवा अध्ययन अध्यापनासाठी पूरक आणि दर्जेदार असावं. म्हणून प्रतिमान म्हणजे वातावरण निर्मिती. बघा, एखाद्या घरामध्ये गेलं की आपल्याला एखादं म्हणजे गेलं की आपल्याला प्रसन्न वाटतं आणि एखाद्या दुसऱ्या घरामध्ये गेलं की आपल्याला थोडंसं उदास वाटतं. का हो कारण याचं कारण म्हणजे की त्या घरामध्ये कितीही समजा गरिबी असू दे, पण त्या ठिकाणी जर चांगुलपणा असेल, काही संस्कार असतील किंवा स्वच्छता असेल, नीटनेटकेपणा असेल, तर ते वातावरण आपल्याला योग्य आणि चांगलं आणि आपल्याला आनंदही वाटतं किंवा आल्हाददायक वाटतं, उत्साहवर्धक वाटत असतं. म्हणून प्रतिमान म्हणजे वातावरण निर्मिती. म्हणून आपल्या वर्गातलं वातावरण कसं असावं, व्यवस्थित फळा असावा, जर सोय असेल, भौतिक सुविधा असतील तर स्मार्ट बोर्ड असावा, संगणक असावा, LCD असावा, वेगवेगळे चार्ट, वेगवेगळ्या विषयांचे चार्ट असावेत, ज्ञान रचनावादाला पूरक असं शैक्षणिक साहित्य त्या ठिकाणी असावं, वेगवेगळे वाचन कोपरे असतील ते त्या ठिकाणी असावं, काही महत्वाचे कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी काही जिक्सॉ पद्धतीने काही पझल्स गेम असतील गणित विज्ञानसाठी तर ते त्या ठिकाणी असावं. भूगोल सारख्या विषयाचा विचार केला तर भूगोलामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नकाशे त्या ठिकाणी असावेत की जेणेकरून त्या वर्गामध्ये, त्या शाळेमध्ये एक योग्य वातावरण तयार होईल. बघा, आता प्रतिमान म्हणजे वातावरण निर्मिती. ते या ठिकाणी मला मुद्दाम असं सांगायचंय की काही गावांमध्ये, आता मला पाठीमागं सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि मी जरा काही मला इमेजेस पाहायला मिळाल्या की काही गावांमध्ये जसं आपण शाळेचा, कुटुंबाचा विचार करतो, तर काही गावांमध्ये आपण पाहतो की सार्वजनिक भिंतींवर सगळ्या अशा बोलक्या भिंती तयार केलेल्या आहेत. काही ठिकाणी विज्ञानाचे प्रयोग त्या ठिकाणी पेंट केलेले आहेत, काही ठिकाणी गणिताची सूत्र दिलेली आहेत, वेगवेगळी सूत्र की जे अवघड आहे, जे क्लिष्ट आहेत. काही ठिकाणी पाढे कसे तयार करायचे याची रंगरंगोटी दिलेली आहे. काही ठिकाणी निसर्गाची जपवणूक कशी करायची त्याचे चांगले बोलके छायाचित्र लहान मुलांसाठी काढलेले दिसून येतात. काही ठिकाणी आरोग्य चांगलं सुदृढ आणि निकोप करण्यासाठी योगासनचे वेगवेगळे प्रकार आहेत, ते प्रकार त्या ठिकाणी गावागावांमध्ये लावलेले आहेत. असे बऱ्याच ठिकाणी आपल्याला आता वातावरण बदललेलं दिसून येतं. एकूणच प्रतिमान म्हणजे वातावरण निर्मिती. मग ते आपल्या कुटुंबातले असू दे किंवा शाळेतले असू दे किंवा गावातले असू दे किंवा देशातले असावे. आता देशाचा विचार केला तर आपण जगामध्ये बघा, नॉर्वे आणि स्वीडनचं जर आपण उदाहरण घेतलं तर अतिशय निखळ, स्वच्छ, पर्यावरणाला पूरक असं आपल्याला वातावरण पाहायला मिळतं. पण त्याच्या तुलनेमध्ये भारताचा विचार केला तर म्हणजे लोकसंख्या जास्त आणि भूभाग कमी, आणि अशा वेळेस आपलं वातावरण, देशामधलं वातावरण जर त्या तुलनेने विचार केला आपण, तर नॉर्वे आणि स्वीडनचं वातावरण हे चांगलं दिसून येतं. तर आपणही ते करू शकतो. पण प्रत्येक भारतीय नागरिकांनी काही आपली कर्तव्य असतील किंवा काही आपले ड्युटीज म्हणजेच कर्तव्य असतील, त्याच्याशी आपण बांधील राहावं. स्वच्छता, प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करणं किंवा
रिसायकलिंग प्लांट्स उभं करणं, झाडं झुडपं वाचवणं, वृक्षारोपण करणं, किंवा शिक्षणाला जास्त किंमत देणं, आरोग्याला जास्त प्रेफरन्स देणं, तर या गोष्टी या वातावरण निर्मितीला आपल्याला सहाय्यक ठरत असतात, पूरक ठरत असतात. म्हणून प्रतिमान म्हणजे वातावरण निर्मिती. म्हणून आता आपण शाळेतलं वातावरण कसं असावं, आपली शाळा कशी असावी, थोडंसं आपण त्याचाही विचार करावा. तर मैदान असावं, फुलझाडं असावीत, कुंड्या असाव्यात, त्यानंतर बोलक्या भिंती असाव्यात, वेगवेगळे चार्ट असावे, वेगवेगळी नवीन अपरिचित माहिती मिळवण्यासाठी आपल्याला तसं वातावरण त्या शाळेमध्ये तयार करता आलं पाहिजे. असं वातावरण निर्मिती तयार करण्याचं जे क्लुप्ती किंवा तंत्र हे प्रतिमानांमध्ये दिलेले आहेत. म्हणून म्हणजेच प्रतिमान म्हणजे वातावरण निर्मिती. आता पाठ नियोजन तयार करताना सुद्धा वातावरण निर्मिती कशी करायची, तर ते शैक्षणिक साहित्य, विषय संरचना, अध्यापनाचं सूत्र असे वेगवेगळे वापरून आपण वातावरण निर्मिती तयार करू शकतो. आपण कोणकोणत्या कृती राबवणार आहोत, आपला आशय काय, आपला विषय काय, आपला आशय काय, याचा विचार करून आपण वातावरण निर्मिती तयार करत असताना शैक्षणिक साहित्य, अध्यापन पद्धती, कृती या सर्वांचा विचार करू. म्हणून प्रतिमान म्हणजे वातावरण निर्मिती. त्यानंतर प्रतिमान म्हणजे अध्ययनासाठी अनुकूल परिस्थिती होय. प्रतिमान म्हणजे अध्ययनासाठी अनुकूल परिस्थिती होय. आता या ठिकाणी हे सुद्धा म्हणजे वातावरण निर्मिती सारखंच आहे की विद्यार्थ्यांचं अध्ययन झालं पाहिजे, वाचन झालं पाहिजे, मुक्त ग्रंथालयाची संकल्पना या ठिकाणी आपण माहिती घेऊ, चांगलं उल्हासदायक, स्वच्छ, नीटनेटका, सुंदर परिसर हीच परिस्थिती पूरक ठरत असते अध्ययन अध्यापनासाठी. आणि अशा वातावरणामध्ये विद्यार्थी हा मनोरंजक आणि आनंददायी पद्धतीने शिक्षण घेत असतो किंवा अध्ययन करत असतो, आणि शिक्षक किंवा सुलभकाला सुद्धा ती परिस्थिती ही अनुकूल आणि पोषक ठरत असते. म्हणून अध्यापनाची जी प्रतिमाने आहेत त्याच्यामध्ये विचारांची पद्धती, त्यानंतर वातावरण निर्मिती, त्यानंतर अध्ययन अध्यापनासाठी एकूणच शिक्षण प्रक्रियेसाठी अनुकूल परिस्थिती तयार करणं हे अध्यापनाच्या प्रतिमानांमध्ये दिलेले आहेत. आणि त्याचं 24 प्रतिमानं दिलेली आहेत, एकूण 24 मॉडेल्स ऑफ टीचिंग. त्याचं सुद्धा आपण पुढच्या स्क्रीनमध्ये, इमेजमध्ये आपण त्याचा विचार करू. प्रतिमान संकल्पना, सुयोग्य शैक्षणिक कृती व वातावरण निर्मिती कशी करावी याबाबत मार्गदर्शन आराखडा म्हणजे प्रतिमान होय. सुयोग्य शैक्षणिक कृती व वातावरण निर्मिती करणं. बघा, सुयोग्य शैक्षणिक कृती, आपला विषय, आशय, आपला वर्ग, तो स्तर विचार करून आपली शैक्षणिक कृती असावी. म्हणजे त्याचा विचार करूनच शैक्षणिक साहित्य असावं, अध्ययन अनुभव असावेत, उदाहरणं असावेत, दाखले असावेत. शैक्षणिक साहित्य वापरताना सुद्धा त्याचा विचार करावा लागतो. वातावरण निर्मिती कशी करावी यासाठी जो आराखडा आपण तयार करतो, प्लॅन तयार करतो, त्याला आपण प्रतिमान म्हणतो. ब्रूस जॉयस आणि मार्शविल यांनी मॉडेल्स ऑफ टीचिंग याची बघा 5वी आवृत्ती आहे, त्याच्यानंतरही काही निघालेले आहेत. त्याचे मी फक्त मुखपृष्ठ या स्क्रीनवर शेअर केलेलं आहे. प्रतिमानांचं स्वरूप, अध्यापन प्रतिमान म्हणजे शिक्षक विद्यार्थी यांच्यामधील आंतरक्रियेसाठी पोषक वातावरण तयार करणं, यासाठी एक आराखडा होय. बघा, या ठिकाणी नुसती शैक्षणिक कृतीच नाही, वातावरणच नाही, तर आंतरक्रियांचा सुद्धा विचार केलेला आहे. आता या ठिकाणी फ्लंडर्स हे जे मानसतज्ञ आहेत, शिक्षण तज्ज्ञ आहेत, फ्लंडर्स, त्यांनी इंटरॅक्शन्स म्हणजे आंतरक्रियेसाठी इंटरॅक्शन कशा असाव्यात, त्या प्रेरक कशा ठरतील आणि त्याचे प्रकार कोणकोणते आहेत यासाठी, किंवा त्या माध्यमातून, आंतरक्रियांच्या माध्यमातून पोषक वातावरण अध्ययन अध्यापनाला कसं तयार होईल या संदर्भामध्ये फ्लंडर्सने खूप छान उपपत्ती मांडलेली आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थी शिक्षक आंतरक्रिया, विद्यार्थी शिक्षक आंतरक्रिया, त्यानंतर शिक्षक विद्यार्थी आंतरक्रिया, बघा, विद्यार्थी शिक्षक आंतरक्रिया, त्यानंतर शिक्षक विद्यार्थी आंतरक्रिया, त्यानंतर शैक्षणिक साहित्य आणि विद्यार्थी आंतरक्रिया, शैक्षणिक साहित्य आणि विद्यार्थी आंतरक्रिया, अशा वेगवेगळ्या आंतरक्रिया दिलेल्या आहेत. त्यामुळं आपल्याला त्याचाही विचार करावा लागतो आणि तोच आराखडा नियोजनामध्ये आपण त्याचा जर योग्य उपयोग केला, योग्य ठिकाणी, योग्य विषयासाठी आणि पाठ्यांशासाठी, त्याला आपण इंटरॅक्शन्स असं म्हणतो. कारण इंटरॅक्शन्स म्हणजे जिथं, एक लक्षात घ्या, जिथं साध नाही तिथं प्रतिसाद नाही. पुन्हा एकदा सांगतो, जिथं साध नाही तिथं प्रतिसाद नाही.
म्हणजे तुम्हाला इंटरॅक्शन्स हे खूप गरजेचे असतात. जर आईनं आपल्या मुलाच्या बरोबर जर इंटरॅक्शन्स ठेवल्या नाहीत, आंतरक्रिया केलं नाही, तर ते लहान मूल हे अबोल होतं. ते समाजामध्ये चांगल्या पद्धतीने उभं राहू शकत नाही. त्याच्या काही भावना असतील त्या दबल्या जाऊ शकतात. म्हणून त्याला मुक्तपणे वावरण्यासाठी, त्याला तयार करण्यासाठी, शारीरिक मानसिक दृष्ट्या सबल आणि सक्षम तयार करण्यासाठी इंटरॅक्शन्स ह्या खूप गरजेच्या असतात. बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो बघा, जर घरामध्ये जर आंतरक्रिया नसतील, इंटरॅक्शन्स नसतील, तर पती पत्नी असेल, आई वडील असेल, किंवा आई मुलगी असेल, किंवा वडील आणि मुलगी असेल, वडील आणि मुलगा असेल, यांच्यामध्ये मतभेद होतात. म्हणून आंतरक्रिया, एकमेकांमध्ये बोलणं, एकमेकांना आधार देणं, आदर करणं, हे सुद्धा एक पोषक वातावरण म्हणजे होत असतं. आणि हेच वातावरण आपल्याला शाळेमध्ये आणि आपल्या समाजामध्ये आणि आपल्या वर्गामध्ये आपल्याला ठेवावं लागतं. बऱ्याच वेळेला असं होतं की स्वार्थ, अहंकार आणि गर्व यांच्या पोटी किंवा यामुळं आंतरक्रिया होत नाहीत. तो माझ्याशी बोलत नाही म्हणून मी त्याच्याशी बोलत नाही, त्याने मला फोन केला नाही म्हणून मी फोन केला नाही, त्याने मला शुभेच्छा दिल्या नाही म्हणून मी देणार नाही, याच्यामधून आंतरक्रिया विकसित होत नाहीत. तिथं गर्व, अहंकार, प्रतिष्ठा तो अडथळा ठरत असतो. म्हणून विद्यार्थी शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या सबल आणि सक्षम होण्यासाठी, एक संतुलित व्यक्तिमत्वासाठी, एक संतुलित व्यक्तिमत्व तयार होण्यासाठी इंटरॅक्शन्स खूप गरजेचे असतात आणि ते एक पोषक वातावरण ठरत असतं. आता तर ते कसं करायचं नेमकं, तर त्याचा आराखडा दिलेला आहे. म्हणजे आपणच तयार करायचा की आपल्याला नेमके कोणते उदाहरणं द्यायचे आहेत, कोणते दाखले द्यायचे आहेत, आपला पाठाचा उद्देश काय आहे, किंवा मुलांमध्ये नेमके कोणते मूल्य, संस्कार किंवा लाईफ स्किल आपल्याला विकसित करायचे आहेत, आपली अध्ययन निष्पत्ती नेमकी काय, याचा विचार करून आपल्याला आराखडा तयार करावा लागतो. म्हणून प्रतिमानामध्ये इंटरॅक्शन ह्या खूप गरजेच्या असतात. फ्लंडर्स यांच्या ज्या इंटरॅक्शन्स, ज्या उपपत्ती आहेत त्या वाचल्या तरी चालतील. त्याच्यामध्ये शिक्षक विद्यार्थी, विद्यार्थी शिक्षक आणि विद्यार्थी शैक्षणिक साहित्य यांच्या ज्या आंतरक्रिया दिलेल्या आहेत त्या आपल्याला शिक्षण प्रक्रियेसाठी किंवा अध्ययनासाठी, अध्यापनासाठी एक पोषक ठरत आहेत. अध्यापनाचे प्रतिमान संकल्पना, याच्यामध्ये वर्गातील वातावरण कसे तयार करता येईल याचा कृतींचा संच दिलेला आहे. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील आंतरक्रियेसाठी पोषक वातावरण तयार करणारा हा आराखडा आहे. बघा, इंटरॅक्शनसाठी वातावरण तयार करणं, आणि मग त्याच्यामध्ये कोणकोणते मॉडेल वापरायचे ते पुढच्या स्क्रीनमध्ये आपण पाहू. वर्गातील अध्यापन आणि अध्यापनासाठी वापरण्याचे साहित्य याचे नियोजन करण्यासाठी वापरलेला आराखडा. बघा, इथं फक्त अध्यापन पद्धती नाही, क्लुप्ती नाही, तंत्र नाही, तर कोणतं साहित्य वापरणार आहोत, कुठं वापरणार आहोत, विषय नेमका काय आहे, आशय काय आहे, शैक्षणिक साहित्याचं स्वरूप कोणतं आहे, म्हणजे ते दृक साहित्य आहे का दृक श्राव्य आहे, ते नेमकं कोणतं आहे, त्याचाही आपल्याला विचार करावा लागतो. त्या आराखड्यामध्ये किंवा त्या प्रारूप किंवा त्या वातावरण तयार करताना त्याचा आपल्याला विचार करावा लागतो. त्याच्यामध्ये ग्रामीण भाग, शहरी भाग, ग्रामीण भागातली मुलं, शहरी भागातली मुलं, याचाही आपल्याला विचार करावा लागतो. त्याचं कारण असं की शहरी भागातल्या मुलाला जर सांगितलं आपण जा आणि भुईमुगाच्या शेंगा काढून आण, तर ते लवकर समजणार नाही. पण ग्रामीण भागामध्ये जर हे उदाहरण दिलं आपण तर पटकन तो जाईल आणि शेतामधला भुईमुगाच्या शेंगा तो काढून आणेल. म्हणून प्रतिमानांचा वापर करत असताना आपल्याला त्याचं वय, इयत्ता, स्तर, या सर्व गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागेल. तेव्हा अध्ययन अध्यापनाचे प्रतिमान हे पोषक आणि पूरक ठरेल. विद्यार्थ्यांच्या वर्तनात बदल घडवून आणण्यासाठी आवश्यक परिस्थिती निर्माण करण्याच्या स्थितीचे वर्णन. बघा, या ठिकाणी फक्त अध्ययनाचा उल्लेख नाही, अध्ययन तर आहेच आहे, अध्यापन सुद्धा आहे. सुलभकासाठी अध्यापन कसं करावं, विद्यार्थ्यांनी अध्ययन कसं करावं, विद्यार्थ्याचं अध्ययन चांगलं कधी होईल किंवा सुलभकाचे अध्यापन चांगलं कधी होईल, प्रभावी कधी होईल, परिणामकारक कधी होईल, फक्त एवढंच सांगितलेलं नाही प्रतिमानामध्ये. तर प्रतिमानामध्ये विद्यार्थ्यांचं किंवा सुलभक असतील किंवा समाजातला कुठलाही घटक असेल, जगातला, भारतातला कुठलाही नागरिक असेल, त्यांचं वर्तन कसं असावं, त्यांचं व्यक्तिमत्व कसं असावं, या संदर्भात सुद्धा प्रतिमान आपल्याला सहाय्यक ठरत असतात. यामध्ये सुद्धा प्रतिमान आपल्याला मदत करतात आणि आराखड्यामध्ये आपण त्याचा विचार करत असतो.
यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी कृतींचा क्रम दिलेला असतो. शिक्षक आणि विद्यार्थ्याची भूमिका आपल्याला या आराखड्यामध्ये त्याचा उपयोग केलेला दिसून येतो. म्हणजे फक्त विद्यार्थीच नाही तर शिक्षक विद्यार्थी, विद्यार्थी शिक्षक आणि सहाय्यभूत साधने. बघा, सहाय्यभूत साधने म्हणजे नेमकं काय? तर सहाय्यभूत साधनेमध्ये शैक्षणिक साहित्य असू शकतात. त्यालाच आपण सहाय्यभूत साधनांना शैक्षणिक साहित्य असतील, काही वस्तू असतील, त्याचाही आपण त्या ठिकाणी विचार करतो. त्यालाच आपण इंग्रजीमध्ये सपोर्ट सिस्टीम म्हणतो. बघा, सपोर्ट सिस्टीम. बघा, आयुष्यामध्ये, जीवनामध्ये सपोर्ट हा खूप महत्वाचा असतो. सपोर्ट सिस्टीम जर म्हणजे शिक्षणात तर ठीकच आहे, शिक्षणामध्ये आपल्याला शैक्षणिक साहित्य, अध्यापन पद्धती, प्रतिमान यांचा विचार करावाच लागतो. परिस्थिती, स्तर, वय, इयत्ता हे सगळं ह्यांचा विचार आपल्याला करावाच लागतो. त्याच्यामध्ये जर सपोर्ट सिस्टीम असतील, सपोर्ट सिस्टीम, त्यालाच आपण सहाय्यभूत साधने असं म्हटलेलं आहे. मग सपोर्ट सिस्टीम मध्ये काय काय येईल? तर संगणक येईल, लॅपटॉप येईल, मोबाईल येईल, फलक येईल, स्मार्ट बोर्ड येऊ शकतो, नकाशे येऊ शकतात, चार्ट येऊ शकतात, मॉडेल्स येऊ शकतात, निसर्गातल्या काही वस्तू असतील, साहित्य असेल ते येऊ शकतात, किंवा निरीक्षण असेल ते येऊ शकतं. एकूणच अध्ययन अध्यापन प्रभावी होण्यासाठी, पूरक पोषक होण्यासाठी आणि अध्ययन निष्पत्ती योग्य किंवा निश्चित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्याला सपोर्ट सिस्टीमची गरज असते. आणि ही सपोर्ट सिस्टीम आपल्याला प्रतिमानांमध्ये आपल्याला वापरावी लागतात. त्याचा विचार करावा लागतो, त्याचा क्रम ठरवावा लागतो, नेमकेपणाने ते कुठं वापरायचं आहे याचं मार्गदर्शन या प्रतिमानांमध्ये दिलेलं असतं. म्हणून त्याला सहाय्यभूत साधने असं म्हणलेलं आहे. सहाय्य करतं आपल्याला. अध्ययन अध्यापन प्रक्रिया ही दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण प्रभावी होण्यासाठी सहाय्य करणारी साधने, म्हणून त्याला आपण सपोर्ट सिस्टीम असं म्हटलेलं आहे. सपोर्ट सिस्टीम. आता सपोर्ट सिस्टीम मध्ये सांगितलं तुम्हाला, मोबाईल, लॅपटॉप, संगणक, चार्ट, सर्व शैक्षणिक साहित्य, दृकश्राव्य, त्यानंतर श्राव्य साधने, दृकश्राव्य साधने ही जेवढी असतील ती सगळी सपोर्ट सिस्टीम मध्ये आहेत. त्यानंतर संदर्भ साहित्य असतील, संदर्भ साहित्य आहे. त्यानंतर पाठ्यपुस्तकं सुद्धा आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतर हस्तपुस्तिका असतील, त्यानंतर कार्यपुस्तिका असतील, त्याला वर्कबुक म्हणू आपण, रेफरन्स बुक म्हणू. ही सगळी सहाय्यभूत साधने आहेत. त्याचं सुद्धा आपल्याला मार्गदर्शन घ्यावं लागतं, त्याचाही आपल्याला विचार करावा लागतो. म्हणून अध्यापनाच्या प्रतिमानामध्ये आपल्याला सपोर्ट सिस्टीम ही खूप गरजेची आहे. त्याचा शोध घेणं, आपला विषय आणि आशयाचा विचार करून त्याचं प्री प्लॅनिंग करणं, त्याचा शोध घेणं, त्याची तर्कसंगत मांडणी करणं आणि योग्य ठिकाणी योग्य साधन वापरणं हेच प्रतिमानांमध्ये आवश्यक आहे. आता अध्यापन प्रतिमानांची वैशिष्ट्ये बघा. मॉडेल्स म्हणजे प्रतिमान. काय वैशिष्ट्ये आहेत? तर अध्यापन प्रतिमानाचे अधिष्ठान म्हणजे पाया, बेस, हे वैज्ञानिक पायावर उभे आहे. हे काल्पनिक नाही, हे प्रयोगाने सिद्ध झालेले, हे अनुभवातून सिद्ध झालेले. म्हणून अध्यापनाची प्रतिमाने हे जे अधिष्ठान आहे किंवा हा जो पाया आहे, बेस आहे, याला सायंटिफिक व्ह्यूज आहे. वैज्ञानिक आधार आहे. ते वैज्ञानिक पायावर उभं आहे. याच्यासाठी प्रयोग केलेत, दिग्दर्शन झालेलं आहे, अनुभव घेतलेला आहे, स्वतः अनुभव घेतलेला आहे. म्हणून अध्यापनाचं प्रतिमान हे वैज्ञानिक पायावर उभं आहे. त्यानंतर अध्यापन प्रतिमानामध्ये नेमका कोणता वर्तन बदल अपेक्षित आहे? अध्यापन प्रतिमानात नेमका कोणता वर्तन बदल अपेक्षित आहे? मग तो वर्तनासाठी आहे का, ज्ञान मिळवण्यासाठी आहे का, समाजात आंतरक्रिया विकसित करण्यासाठी आहे? हा बदल नेमका कोणता आहे याच्याविषयी स्पष्टता या प्रतिमानामध्ये दिलेली असते. कारण प्रतिमानांचे 4 वर्गीकरण पडतात. 4 कुळांमध्ये 4 वर्गीकरण आहेत. ते पुढच्या स्लाइडमध्ये आपण स्क्रीनमध्ये पाहू. पण अध्यापन प्रतिमानामध्ये नेमकं जे प्रतिमान दिलेलं असेल ते व्यक्तिमत्व विकासासाठी आहे का, ज्ञान मिळवण्यासाठी आहे का, समाजामध्ये एक संतुलित व्यक्तिमत्व तयार होण्यासाठी आहे, याच्याविषयी स्पष्टता दिलेली आहे आणि ती असते. तिसरं वैशिष्ट्य आहे की प्रतिमानामध्ये वातावरण आणि परिस्थिती लक्षात घेणं गरजेचं आहे. प्रतिमानामध्ये गायकवाड सर, आवाज येतोय ना व्यवस्थित? हो सर, येतोय व्यवस्थित. प्रतिमानांमध्ये वातावरण आणि परिस्थिती लक्षात घेणं गरजेचं असतं. बघा,
ज्यावेळेस एखादं प्रतिमान, आपण 24 प्रतिमानं दिलेली आहेत, एखादं प्रतिमान वापरत असताना तिथली भौगोलिक परिस्थिती, त्या ठिकाणचं वातावरण, त्या ठिकाणची परिस्थिती आपल्याला लक्षात घ्यावी लागते. जसं मी आता सांगितलं, ग्रामीण आणि शहरी भागातला उल्लेख केला मी, तर त्याचाही विचार करावा लागतो. पुण्यामध्ये सदाशिव पेठ असेल किंवा इकडं कुठं एखाद्या सांगली, कोल्हापूर सारख्या ठिकाणी, साताऱ्यासारख्या ठिकाणी एकदम ग्रामीण भागातलं एखादा गाव असेल, अशा वेळेस त्याची तुलना करून आपल्याला चालत नाही बघा. त्यावेळेस तिथलं वातावरण काय, किंवा जम्मू काश्मीरचं एखादं आपण उदाहरण घेऊ, तिथला विद्यार्थी, तिथलं कल्चर असेल, तिथलं बोलीभाषा असेल, त्या ठिकाणी उर्दू आहे, त्या ठिकाणी काश्मीरी आहे. म्हणजे भाषा, संस्कृती, स्तर, वातावरण या सगळ्याचा विचार आपल्याला करावा लागतो. तेव्हा ते प्रतिमान हे फलदायी ठरतं, योग्य ठरत असतं. आपले विद्यार्थी कितवीला आहेत, विषय कोणता आहे, आशय कोणता नेमका आहे, संरचना नेमकी कोणती आहे, याचा विचार करून आपल्याला प्रतिमान आपल्याला हे करायचंय. त्यानंतर आपल्या पाठाचं उद्दिष्ट काय. पाठाचं उद्दिष्ट जर व्यक्तिमत्व विकास असेल तर आपण व्यक्तिमत्व विकासाचंच आपण प्रतिमान वापरायचं. पाठाचं उद्दिष्ट ज्ञान मिळवणं असेल तर ज्ञान प्रक्रियाकरण हे आपल्याला प्रतिमान वापरावं लागेल. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे की अध्यापनाचे प्रतिमान हे एक आराखडा आहे. अध्यापनाचं प्रतिमान म्हणजे एक आराखडा आहे. अगोदरच सांगितलं तुम्हाला की तो एक प्रारूप आहे, प्री प्लॅन आहे, प्लॅन आहे, डिझाईन आहे. डिझाईन, जसं मी इमारतीचं तुम्हाला उदाहरण दिलं की एखादा प्लॅन असल्याशिवाय आपण पुढे काम चालू करू शकत नाही. सर्व बाजूने आपल्याला प्लॅन तयार करावे लागतात आणि नंतर ती इमारत तयार होत असते. मग ते फायनान्शियल तरतूद असेल, जागा असेल, गरज असेल, सर्व बाजू. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे की अध्यापनाच्या प्रतिमानाचा आराखड्यानुसार वर्गातील आंतरक्रिया या निश्चित केल्या जातात. बघा, आता तुम्ही कोणतं प्रतिमान निवडणार आहे. आता 24 प्रतिमानं दिलेली आहेत, ते पुढच्या लिस्टमध्ये तुम्हाला दिसून येईल स्क्रीनवर कोणकोणती आहेत. तर त्याचा विचार करून तुमचा विषय, आशय, स्तर, इयत्ता, विषय संरचना याचा विचार करून तुम्ही आंतरक्रिया निश्चित करायच्यात. मग विद्यार्थी शिक्षक आंतरक्रिया वापरणार का, शिक्षक विद्यार्थी आंतरक्रिया वापरणार का, तुम्ही विद्यार्थी शैक्षणिक साहित्य आंतरक्रिया वापरणार. ह्या आंतरक्रियांचा आपल्याला विचार करावा लागतो आणि त्याचा तो विचार करूनच आपण तो प्लॅन तयार करावा. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे की प्रत्येक प्रतिमानाची विशिष्ट अशी रचना असते. बघा, 24 प्रतिमानं दिलेली आहेत. त्या 24 प्रतिमानामध्ये व्यक्तिमत्व विकासासाठी वेगळी दिलेली आहेत. समाजामध्ये कसं राहायचं, आपलं व्यक्तिमत्व कसं उंचवायचं याच्यासाठी काही प्रतिमानं दिलेली आहेत. त्यानंतर काही प्रतिमानं ही नवीन माहिती कशी मिळवायची, अध्ययन प्रक्रिया कशी, अध्ययन कसं आपलं व्यवस्थित झालं पाहिजे किंवा परिणामकारक झालं पाहिजे याच्यासाठी काही प्रतिमानं दिलेली आहेत. म्हणून प्रत्येक प्रतिमानाची एक विशिष्ट अशी रचना असते, ते स्वतंत्र आहे आणि त्याचा विचार आपण त्याच्यामध्ये करायचा आहे. आपल्या प्री प्लॅन मध्ये जो आशय, विषय आणि संरचना याचा विचार करून. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे की प्रत्येक प्रतिमान हे विशिष्ट उद्दिष्टावर आधारित असते. बघा, आपलं उद्दिष्ट हे खूप महत्वाचं आहे. ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रतिमान वापरावंच लागतं आणि वापरलं पाहिजे. विशिष्ट उद्दिष्ट, माझं विशिष्ट उद्दिष्ट काय आहे की एखाद्या विद्यार्थ्यामध्ये त्याचा व्यक्तिमत्व म्हणजे शारीरिक व्यक्तिमत्व विकास साधायचा आहे, तर मी शारीरिक व्यक्तिमत्वाचा त्या प्रतिमानांचाच विचार करणार. जर आंतरक्रिया हे माझं जर प्रतिमान असेल तर मी फक्त आंतरक्रियावरच फोकस करणार. म्हणून विशिष्ट उद्दिष्ट हे समोर ठेवायचं, त्या दृष्टीने प्रतिमानांची निवड करायची आणि ते वापरायचं. पुढचं वैशिष्ट्य आहे की शिक्षक आणि विद्यार्थी यांची भूमिका निश्चित करून स्वतंत्र कृती केल्या जातात. शिक्षक आणि विद्यार्थी यांची भूमिका निश्चित करून. बघा, शिक्षक म्हणजे सुलभक यांनी काय काम करायचं, कोणते अनुभव द्यायचे, कोणती कृती करायची, त्याला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कसा असणार आहे, विद्यार्थ्यांची कृती काय असणार. जसं आपण सुलभक कृती आणि विद्यार्थी कृतीमध्ये लिहित असतो बघा पाठ नियोजनामध्ये, अगदी तसं. तर प्रत्येकाची स्वतंत्र कृती, प्रत्येकाला जबाबदारी वाटून द्यायची, भूमिका निश्चित करून द्यायची. आणि हेच प्रतिमानामध्ये अपेक्षित आहे की प्रतिमान वापरत असताना प्रत्येकाची भूमिका निश्चित करावी, जबाबदारीचं वाटप करून द्यावं आणि त्या पद्धतीने अध्ययन अध्यापन केलं जावं. त्यानंतर शेवटचं वैशिष्ट्य आहे की प्रतिमान वापर करत असताना त्याच्यामध्ये लवचिकता ही गृहीत धरावी लागते. लवचिकता गृहीत धरावी लागते. म्हणजे
असंच झालं पाहिजे, तसंच झालं पाहिजे असं काही नाही. थोडासा त्याच्यामध्ये लवचिकता आहे, तुम्ही परिवर्तन थोडासा बदल करू शकता. म्हणून प्रतिमान वापरत असताना आपण थोडासा बदल केला तरी चालेल. तुमची स्थानिक परिस्थिती, तुमची गरज, तुमचं उद्दिष्ट याचा विचार करून, स्थानिक परिस्थिती, गरज याचा विचार करून तुम्ही त्याच्यामध्ये लवचिकता ठेवू शकता आणि ती गृहीत धरलेली आहे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे की विशिष्ट उद्देश हे बिंदू निश्चित करून प्रतिमान निवड यांचा वापर करावा लागतो. नेमकं कोणतं उद्देश आहे, का वापरायचे, कशासाठी वापरायचे हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. विविध विषयासाठी वेगळे आहेत, विविध स्तरासाठी वेगवेगळे प्रतिमानं दिलेली आहेत, त्यांची उद्दिष्टे ही वेगवेगळे आहेत. प्रतिमान वापर करत असताना स्थानिक परिस्थिती, तिथलं वातावरण, स्तर म्हणजे ग्रामीण असेल, शहरी स्तर असेल किंवा प्राथमिक स्तर असेल, माध्यमिक असेल, उच्च माध्यमिक स्तर असेल, याचा विचार करायला लागतो. परिस्थिती आपल्याला ते लक्षात घ्यावी लागते, परिस्थिती कशी आहे त्याचा विचार करून त्या बरोबर ते प्रतिमान, ते मॉडेल आपल्याला निश्चित करावं लागतं आणि त्यानंतर अध्ययन अध्यापनाच्या प्रक्रियेमध्ये त्याचा वापर करत असतो आपण. त्यानंतर प्रतिमानामध्ये पुरावे सुद्धा सादर केले जातात. बघा, एखादं प्रतिमान आपण सादर करत असताना आपल्याला काही पुरावे मिळाले, कदाचित ते निसर्गातून मिळतील किंवा काही ग्रंथातून मिळतील, तर ते पुरावे सादर केले तरी चालतात. ऐतिहासिक असतील, लिखित असतील, अलिखित असतील, सर्व पुरावे तुम्ही सादर करू शकता. त्यानंतर प्रतिमानांचा उपयोग करताना उद्दिष्टानुसार शिक्षकास आपली भूमिका बदलावी लागते. बघा, हे खूप महत्वाचं आहे. ते मॉडेल्स वापर करत असताना, विषय, उद्दिष्ट याचा विचार करत असताना जे सुलभक असतात त्यांना आपल्याला वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळी भूमिका बदलावी लागते. कधी शिक्षक व्हावं लागतं, कधी मार्गदर्शक व्हावं लागतं, कधी लीडर व्हावं लागतं, नेता व्हावं लागतं आणि त्या माध्यमातून आपल्याला ही प्रतिमानं विद्यार्थ्यांच्या समोर प्रतिमानांचा वापर करून अध्यापनाची जी प्रक्रिया आहे ही परिणामकारक करावी लागते. आता काही गृहीतकं धरलेली आहेत, अध्यापन प्रतिमानांची काही गृहीतकं. त्याच्यामध्ये अध्यापनाचे जे प्रतिमाने वापरत असताना काही गोष्टी गृहीत धरून ही प्रतिमानं मांडलेली दिसून येतात. अध्यापन प्रक्रिया सुयोग्य अशा वातावरणाची निर्मिती आहे आणि ते या प्रक्रियेमध्ये ते परस्परावलंबी आहेत. बघा, लक्षात घ्या, एकतर्फी नाहीत. विद्यार्थी पण महत्वाचे आहेत, शिक्षकही महत्वाचे आहेत, आशय सुद्धा महत्वाचा आहे, विषय सुद्धा महत्वाचा आहे, स्तर सुद्धा महत्वाचा आहे. म्हणजे हे सगळे परस्पर एकमेकांवर अवलंबून आहेत, परस्पर पूरक आहेत. त्यानंतर शिक्षक आणि विद्यार्थी यांचे वर्तन, विविध कृती, कार्यनीती म्हणजे अनुदेशन, व्यूहरचना ज्याला म्हटलेलं आहे. शिक्षक सुलभक, विद्यार्थी यांचं वर्तन कसं, त्यांच्या कृती, त्यांची स्ट्रॅटेजी, कार्यनीती, त्या शाळेमध्ये किंवा त्या वर्गामध्ये किंवा तिथं कोणत्या भौतिक सुविधा आहेत त्याचा उपयोग आणि त्याचं सगळं त्या वातावरणातून ते नियंत्रित केलं जातं. हे गृहीत धरलेलं आहे. ही गृहीतकं आहेत, लक्षात घ्या. अध्ययन अध्यापनामध्ये किंवा त्या प्रक्रियेमध्ये आवश्यक तशा वातावरणाची निर्मिती करणं हे अध्यापन प्रतिमाने करत असतात. खरं आहे हे. तुम्ही एकदा अध्ययन अध्यापनामध्ये आशय, विषय जर निश्चित केला, संरचना जर निश्चित झाली, तर नेमकेपणाने कोणतं वातावरण तयार करायचं, कोणतं प्रतिमान वापरायचं त्या अगोदरच ठरलेलं असतं. मग त्याचा विचार करून आपण हे गृहीतकं मांडलेली आहेत. प्रतिमानांची गृहीतकं, सर्वांचे अध्ययन अध्यापनात योगदान असतं. बघा, हे एक गृहीतक आहे की तिथं फक्त कोच म्हणजे सुलभक महत्वाचे नाहीत, तिथं फक्त पॅरेंट्स पण महत्वाचे नाहीत, तिथं फक्त प्लेयर म्हणजे विद्यार्थी सुद्धा महत्वाचे नाहीत, सर्वच महत्वाचे आहेत. आपल्याला स्टुडंट्स आहेत, टीचर आहेत, त्यानंतर काही फॅसिलिटीज असतील, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, सगळं आहे. तर मुद्दाम हे तुमच्या समोर दिलेलं आहे की प्रतिमानामध्ये असं गृहीत धरलेलं आहे की प्रतिमान हे फक्त एक केंद्री नाही, बहुकेंद्रीय आणि परस्पर पूरक आहे. तिथं सर्वांची भूमिका महत्वाची आहे. तिथं विद्यार्थी, सुलभक, पालक, शाळा, शाळेतील सर्व घटक, समाज सगळे महत्वाचे आहेत. तेव्हा ते प्रतिमान हे सक्सेस होतं आणि अध्ययन अध्यापन प्रक्रिया ही परिणामकारक आणि दर्जेदार होत असते. म्हणून हे एक गृहीतक धरलेलं आहे. बिल्डिंग अ कल्चर ऑफ कंटिन्युअस लर्निंग फॉर टीचर्स. सतत शिकत असतो, शिक्षकही शिकत असतात, सुलभक शिकत असतात, विद्यार्थी शिकत असतो. कसं शिकत असतो? लर्न म्हणजे शिकणे. त्यानंतर सुरुवातीला तो प्लॅन तयार करेल,
त्याचं उपयोजन, अप्लाय म्हणजे उपयोजन तयार करेल, त्यानंतर ॲसेस त्याचं मूल्यांकन करेल, मूल्यमापन करेल, पुन्हा शिकेल, पुन्हा प्लॅन तयार करेल. हे सर्कल हे सतत आहे. म्हणून शिक्षण किंवा ज्ञान ही निरंतर प्रक्रिया आहे आणि त्याला एज हॅज नो लिमिट असं म्हटलेलं आहे बघा. नो लिमिट म्हणजे ज्ञान मिळवण्यासाठी कुठल्याही वयाची गरज नसते, ती निरंतर आहे, आजन्म चालणारी प्रक्रिया आहे अध्ययन अध्यापनाची. म्हणून प्लॅन तयार करा, त्याचं उपयोजन करा, त्याचं पुन्हा मूल्यांकन करा, काही त्रुटी असतील काय असतील त्या सुधारा, पुन्हा शिका, नवनवीन माहिती घ्या, पुन्हा प्लॅन तयार करा, त्याचं पुन्हा उपयोजन करा, पुन्हा, म्हणजे हे सर्कल सतत चालू आहे. मग प्रतिमानांमध्ये असं गृहीत धरलेलं आहे की हे सतत आपल्याला करायचंय आणि ज्यावेळेस एखादं मॉडेल्स तयार करतो, प्रारूप वातावरण निर्मिती तयार करत असतो आपण, त्यावेळेस आपला प्लॅन काय आहे, आपली गरज काय आहे, त्याचं उपयोजन कोणतं करायचंय, त्या उपयोजनामध्ये काही अडथळे आहेत का, काही अडचणी असतील तर त्या आधीच सोडवल्या पाहिजेत. त्याच्यासाठी संघटन हे पण महत्वाचं आहे, कारण तिथं पॅरेंट्स पण महत्वाचे आहेत, तिथं विद्यार्थी महत्वाचा आहे, तिथं शाळेतील घटक सर्वच महत्वाचे. त्यानंतर ॲसेस मूल्यांकन, काही आपल्या चुका झाल्या असतील, उणिवा असतील तर त्या सुधारण्याची संधी असती, त्या पण सुधारल्या पाहिजेत. आणि पुन्हा शिकणं, पुन्हा नवीन, हे निरंतर आहे, आजन्म चालणारी प्रक्रिया ही अध्ययनाची आहे, ही शाश्वत आहे, ही चिरंजीवी आहे. म्हणून अध्यापनामध्ये किंवा प्रतिमानांमध्ये आपल्याला यांचाही विचार करावा लागतो की हे सगळे परस्पर पूरक आहेत. उद्दिष्ट गरजा लक्षात घेऊन त्याचं उपयोजन, पुन्हा मूल्यांकन, पुन्हा शिकणं, ही सगळीच आजन्म चालणारी प्रक्रिया आहे, ही सर्कल आहे. दुसरं गृहीत आहे की सर्वांचे अध्ययन अध्यापनात योगदान असावं. बघा इथं म्हटलेलं आहे नियोजनपूर्वक कृती असावी स्टुडंट लर्निंग मध्ये, त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह म्हणजे तो क्रियाशील असावा. आता इथं फक्त सुलभ क्रियाशील नकोय, तर दोन्ही क्रियाशील असावेत, सुलभक असावेत, विद्यार्थी असावेत, तेव्हा प्रतिमान हे सक्सेस होतं, अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया सक्सेस होत असते. म्हणून ऍक्टिव्ह पाहिजे, कोलॅबोरेट, सर्वांचं संघटन, सहकार्य हे पण जास्त गरजेचं आहे. सहकार्याशिवाय कुणीच काही करू शकत नाही. शेवटी ही द्विकेंद्रित पद्धती आहे, जरी ती विद्यार्थी केंद्रित असेल तरी अध्ययन अध्यापन ही द्विकेंद्रित पद्धती आहे, फक्त ती विद्यार्थी केंद्रित असावी, हा आग्रह आपण कायम ठेवायचा आहे. त्यानंतर स्टुडंट कंट्रोल सेंटर, स्टुडंट सेंटर म्हणजे विद्यार्थी केंद्रित ती पद्धती असावी. त्यानंतर लर्निंग स्टाईल म्हणजे शिकण्याची त्याचं जे कौशल्य असेल, पद्धती असेल, त्याचाही आपल्याला विचार करावा लागतो. इंडिपेंडंट, त्यालाही स्वातंत्र्य आहे, सुलभक यांनाही स्वातंत्र्य आहे, म्हणून विद्यार्थ्याला व्यक्त होऊन द्यावं, त्याला कृती करून द्यावी, त्याला बोलावं, त्यांनी बोलावं, सुसंवाद साधावा, आंतरक्रिया साधाव्यात, तो इंडिपेंडंट असावा मत अभिव्यक्तीसाठी. फीडबॅक, काही उणिवा चुका असतील तर पुन्हा करून घ्या, पुन्हा दुरुस्ती करून घ्या फीडबॅकमध्ये, त्यालाच आपण प्रत्याभरण म्हटलेलं आहे. पुन्हा पुन्हा सांगावं लागतं, उणीव असेल तर पुन्हा पुन्हा फीडबॅकमध्ये आपण सांगत असतो. जाणीव करून देतो, योग्य अयोग्याची जाणीव करून देतो फीडबॅकमध्ये. त्यानंतर चांगलं आणि वाईट याची पण जाणीव करून देत असतो आपण फीडबॅकमध्ये. रिफ्लेक्शन त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं, त्याच्यामध्ये बदल हा चांगला, योग्य, अयोग्य, आउटकम बेस्ड म्हणजे अध्ययन निष्पत्ती ज्याला म्हणलेलं आहे, अध्ययन निष्पत्ती याचाही आपल्याला विचार करावा लागतो की बाबा फल निष्पत्ती किंवा अध्ययन निष्पत्ती एखाद्या, म्हणजेच काय आउटकम बेस्ड म्हणजे काय की एखाद्या कृतीचा किंवा प्रसंगाचा परिणाम काय झाला, चांगला झाला, योग्य झाला, अयोग्य झाला, वाईट झाला, याचाही आपल्याला विचार करावा लागतो. म्हणून ही एक नियोजनबद्ध कृती आहे आणि या सर्व घटकाचा विचार करून आपल्याला प्रतिमान निवडणं, त्याचा वापर करणं, प्रत्येकाला त्याच्यामध्ये सामावून घेणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्टुडंट लर्निंग मध्ये स्टुडंट सेंटर हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे विद्यार्थी हा केंद्रबिंदू असला पाहिजे आणि त्याला अनुसरूनच आपली जे अध्यापन पद्धती असेल, प्रतिमान असेल किंवा वर्तन कृतीचा संच असेल, वातावरण निर्मिती असेल, ही विद्यार्थी केंद्रित असावी. अध्ययन अनुभव, कुठं प्रतिमानांमध्ये अध्ययन अनुभव मिळत असताना सर्वात महत्वाचं म्हणजे कंटेंटमध्ये त्याच्यामध्ये सिटिझनशिप म्हणजे नागरिकत्व, क्युरियस, जिज्ञासा, प्रायोरिटी, त्याचं प्रायोरिटी काय आहे, प्राधान्यक्रम काय आहे, त्याची गरज काय आहे, क्रिएटिव्हिटी त्याच्यामध्ये किती आहे, नवनिर्मिती, त्याच्या भावना, अकॅडमिक नीड म्हणजे त्या वर्षातील त्याची गरज काय आहे, हा सगळा कंटेंटचा भाग असतो एक वर्षामध्ये. हे अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं आहे, त्याचाही आपल्याला विचार करावा लागेल अध्ययनानुभव देत असताना. त्यानंतर दुसरा आहे विजडम, शहाणपण त्याला
कसं येईल त्या दृष्टीने वर्तन कृतीचा संच, त्या दृष्टीने आपल्याला त्याचा विचार करावा लागेल. त्याच्यामध्ये डिझाईन आलं. मग डिझाईन मध्ये त्याच्यामध्ये क्वालिटी क्रायटेरिया म्हणजे जे निकष आपण म्हणतो, डिझाईन मध्ये निकष, मग त्याला श्रेणी कोणती पडली, जसं रुब्रिकचा आपण विचार करतो, रुब्रिक्सचा क्वालिटी क्रायटेरिया निकष अ श्रेणी, ब श्रेणी, अ डबल प्लस, बी डबल प्लस, क असेल, ड असेल, त्याचा काळ आला, त्याची खोली आली, त्याचा हेतू, त्याची कार्य, डिझाईन, त्याला म्हणलेली डिझाईन. त्यानंतर लर्निंग फ्रेमवर्क. आता लर्निंग फ्रेमवर्क म्हणजे काय, तर लर्निंग फ्रेमवर्क मध्ये आपल्याला शिकण्याची चौकट म्हटलेलं आहे. लर्निंग फ्रेमवर्क म्हणजे चौकट, शिकण्याची चौकट. त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी असतात आणि त्या ऍक्टिव्हिटीचा आपण विचार करतो. त्याच्यामध्ये मॉडेल बेस्ड म्हणजे आपल्याला प्रतिकृतीवर आधारित, इन्क्वायरी म्हणजे पृच्छा, त्यानंतर प्रोजेक्ट म्हणजे प्रकल्प पद्धती आलं, त्यानंतर चॅलेंज बेस्ड म्हणजे आव्हानात्मक काही कृती किंवा काही कृती करायला दिलेली असेल, मेकिंग अँड मेकर म्हणजे प्रत्यक्ष इथं कृती आली, काहीतरी तयार करायला लावणं, कृती करायला लावणं, म्हणजेच लर्निंग फ्रेमवर्क मध्ये आपल्याला याचा विचार करावा लागेल. त्यानंतर एक्सपिरियन्स, या सर्व कामांचा अनुभव. त्यानंतर कनेक्टिव्हिजम, कनेक्टिव्हिटी कशी वाढवायची, एकमेकांचं सहकार्य कसं करायचं, तर सहकार्य कोलॅबोरेटिव्ह म्हणजे एकमेकांचं सहकार्य करणं, संघटन करणं, एकमेकांना आपण पूरक आहोत हे पण समजलं पाहिजे, याचाही विचार करावा लागेल. ऑडियन्सची भूमिका आपल्याला बजवावी लागेल, श्रोत्याची भूमिका, फक्त बोलणं नाही तर ऐकण्याची कला सुद्धा माणसाला उत्तम असावी आणि असलीच पाहिजे. मेंटॉर म्हणून आपण विचार करावा लागेल. रोल्स अँड परसेप्टिव्ह म्हणजे दूरदृष्टी असावी, पुढं काय होईल, काय राबवावं लागेल, त्याची गरज काय असेल. आणि कंपेलिंग मॉडेल्स म्हणजे तुलनात्मक आपल्याला त्याचा विचार करावा लागेल. तर या सर्व गोष्टी अध्ययन अनुभव देत असताना आपल्याला विचार करायचा असतो. एक म्हणजे कंटेंट म्हणजे आशय, त्यानंतर डिझाईन म्हणजे प्रारूप आराखडा, त्याचा विचार करत असताना हे सगळे निकष दिलेले आहेत. त्यानंतर कनेक्टिव्हिजम करत असताना आपल्याला कोणकोणते गुण आवश्यक असतात, काय काय कोणते कोणते घटक अपेक्षित आहेत. त्यानंतर चौथा लर्निंग फ्रेमवर्क, त्याच्यामध्ये लर्निंग फ्रेमवर्क म्हणजे शिक्षणाची जी चौकट दिलेली आहे, पद्धती दिलेली आहे. त्यानंतर क्लासरूम ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, तर क्लासरूम ऍक्टिव्हिटीज त्याचाही आपल्याला विचार करावा लागतो. तेव्हा प्रत्येक अध्ययन अनुभव हा सक्सेस होतो, यशस्वी होतो आणि ते अध्यापन हे प्रभावी होतं, परिणामकारक होतं आणि सर्व उद्दिष्ट मुलांना समजतात आणि अध्ययन निष्पत्ती ही दर्जेदार होते आणि आपले जे निर्धारित उद्दिष्ट असतील ते साध्य होत असतात. आता याच्यामध्ये फरक बघा, अध्यापनाच्या प्रतिमानांमध्ये काही फरक दिसून येतो की अध्यापन पद्धती, हे तुम्हाला सांगितलं मी की अध्यापन पद्धती थोडीशी आता रूढ झाली, रूढ थोडीशी, आणि अध्यापनाची प्रतिमानं म्हणजे थोडक्यात ऍडव्हान्स आहे, ऍडव्हान्स व्हर्जन आला. असं एक उदाहरण देऊ आपण. म्हणजे जसं अध्यापन पद्धतीमध्ये बघा, विचार करा, आपण एखादं उदाहरण दिलं आपण की एका फियाट कार आहे आणि फियाट कार बरोबर जर आपण जर हे पजेरो किंवा एखादे मर्सिडीज बेन्झचं उदाहरण घेऊ, अशी तुलना आपल्याला करता येईल. म्हणजे फियाट कार बरोबर मर्सिडीज बेन्झ या प्रकारचं आपल्याला या ठिकाणी उदाहरण देता येईल. त्याच्यामध्ये हे फरक बघा. बघा, अध्यापन पद्धती ही संशोधनातून विकसित नाही, ती अनुभवातून विकसित झालेली आहे. आणि अध्यापनाची प्रतिमाने ही संशोधनातून विकसित झालेली आहे आणि संशोधकांकडून प्रयत्नपूर्वक ते तयार केलेले आहेत आणि त्याच्यावर प्रयोग झालेले आहेत. अध्यापन पद्धती वर्गीकरण आंतरक्रियांवर आधारित आहे आणि जे प्रतिमान आहेत ते वर्गीकरण शैक्षणिक उद्दिष्टांवर आधारित आहेत. पाठाचा आराखडा निश्चित असतो, त्याच्यामध्ये बदल होत नाही, लवचिकता नसते अध्यापन पद्धतीमध्ये. आणि अध्यापनाच्या प्रतिमानांमध्ये उद्दिष्टानुसार आराखड्यामध्ये आपण लवचिकता किंवा बदल करू शकतो, त्याला लवचिकता आहे किंवा संधी आहे प्रतिमानांमध्ये. शिक्षकांच्या क्रमबद्ध कृतींचा या ठिकाणी जास्त विचार केला जातो, त्या कृतींना प्राधान्य दिलं जातं. फक्त शिक्षक हे जास्त तिथं फोकस असतात काही अध्यापन पद्धतीमध्ये. आणि अध्यापनाच्या प्रतिमानांमध्ये वातावरण निर्मितीला जास्त महत्व दिले आणि इथं शिक्षक कृतीला जास्त महत्व दिले अध्यापन पद्धतीमध्ये. त्यानंतर कोणत्याही उद्दिष्टासाठी घटकासाठी विशिष्ट प्रतिमान दिलेलं असतं. कोणत्याही उद्दिष्टासाठी, आता थोडंसं इथं टायपिंग थोडंसं हे झालेलं आहे,
कोणत्याही उद्दिष्टासाठी कोणतीही पद्धती, इथं विशिष्ट उद्दिष्टासाठी विशिष्ट प्रतिमान, लक्षात घ्या, विशिष्ट उद्दिष्टासाठी विशिष्ट प्रतिमान इथं ऍड करून घ्या. विशिष्ट उद्दिष्टासाठी विशिष्ट प्रतिमान आणि इथं कोणतीही अध्यापन पद्धती. शेवटी अध्यापन पद्धतीमध्ये बघा फक्त अध्यापनाचा विचार केलेला दिसून येतो आणि इथं पाठ्यपुस्तक, अध्यापन, वर्तन, विचार किंवा व्यक्तिमत्व या सर्वांचा, या सर्व घटकांचा विचार या ठिकाणी होत असतो. हा फरक आपल्याला दिसून येतो. आता मूलभूत घटक बघा. मूलभूत घटकामध्ये प्रत्येक प्रतिमानाचा आराखडा हा 5 बिंदूंवर आधारित असतो. उद्देश, याच्यामध्ये आपला उद्देश काय, नेमका उद्देश काय त्या पाठाचा, त्या विषयाचा, त्याचा आपल्याला विचार करावा लागतो. समजा संकल्पना प्राप्ती असेल तर आपण संकल्पना प्राप्तीच प्रतिमान आपण वापरायचं. संकल्पना प्राप्तीलाच आपण संबोध प्रतिमान असंही म्हणतो किंवा संबोध प्रतिमान असंही म्हणता येईल. आणि संबोधामध्ये काय केलं जातं की ती संकल्पना, गुणधर्म, आकार याचा विचार करून किंवा चव, गुणधर्म, आकार याचा विचार करून, तुलना करून, वर्गीकरण करून ती कन्सेप्ट आपण क्लिअर करत असतो. म्हणून जो उद्देशबिंदू असेल तो संकल्पना प्राप्ती आहे. जे उद्देशबिंदूमध्ये तुम्ही त्या प्रतिमानांचा विचार करायचा, पण हा विचार करत असताना आपल्याला पाठाचा उद्देश लक्षात घ्यावा लागतो. आणि त्याचं जे पोषित उद्दिष्ट आहे ते पण आपण लक्षात घ्यायचं की संकल्पना प्राप्तीचं जे पोषित उद्दिष्ट आहे की विद्यार्थ्यांमध्ये वर्गीकरण क्षमता विकसित करणे. संकल्पना प्राप्ती प्रतिमानामध्ये काय अपेक्षित आहे तर विद्यार्थ्यांमध्ये वर्गीकरण क्षमता, मग कोणतं गोड असेल, आंबट असेल, तुरट असेल, किंवा दुसरं उदाहरण घेऊ आपण गणितामध्ये, भूमितीमध्ये आयत असेल, चौकोन असेल, वर्तुळ असेल, अशी अनेक उदाहरणं तुम्ही घेऊ शकता. किंवा भूगोल सारख्या ठिकाणी नकाशा वाचनामध्ये आपण राजकीय नकाशा, प्रादेशिक नकाशा, त्यानंतर प्राकृतिक भूगोलाचा नकाशा, प्राकृतिक नकाशा असं आपण वर्गीकरण करू शकतो. म्हणजे त्याला उद्देशबिंदू संकल्पना प्राप्ती, त्याला पोषित उद्दिष्ट आहेत की वर्गीकरण क्षमता विकसित करणे, उद्गामी विचार करणे. आता उद्गामी विचार म्हणजे काय की उदाहरणाकडून सिद्धांताकडे किंवा उदाहरणाकडून नियमाकडे. नंतर संरचनेचा विचार करावा लागतो आपल्याला. जे आपले बिंदू दिलेले आहेत त्याच्यामध्ये संरचना, प्रतिमानांची उद्दिष्टे नेमके काय आहेत, विषयाची संरचना नेमकी कोणती आहे. तर संकल्पना प्राप्ती प्रतिमान त्याच्यामध्ये 3 पायऱ्या दिल्यात, त्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. 3 पायऱ्या कोणकोणत्या आहेत. भूमिका पालन प्रतिमान वापरणार असेल आपण, भूमिका पालन हे इतिहासमध्ये जास्त उपयोगी पडतं का, भाषा आणि ह्याच्यामध्ये भाषा आणि इतिहासमध्ये. गड आला पण सिंह गेला त्याच्यामध्ये हे वापरू शकतो. त्याच्या 9 पायऱ्या दिलेल्या आहेत, त्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. अगदी सोपं आहे, काही अवघड नाही, फक्त आपण अपरिचित असतं किंवा आपण वाचन करत नाही. संरचना माहिती असल्याशिवाय आपल्याला प्रतिमान वापरता येत नाही, हेही लक्षात घ्या. त्यानंतर तिसरा जो उद्देश बिंदू आहे सामाजिक प्रणाली. प्रत्येक प्रतिमानामध्ये शिक्षक विद्यार्थी यांची भूमिका ही निश्चित असते आणि प्रत्येक प्रतिमानामध्ये ती बदलू शकते किंवा बदलते. कधी मार्गदर्शक असतो, कधी निवेदक असतो आपण, कधी प्रश्न विचारावे लागतात, कधी उत्तर द्यावं लागतं, प्रमुख असतो, कधी दुय्यम असतो. प्रमुख आणि दुय्यम ह्या अर्थाने की विद्यार्थी केंद्रित आणि शिक्षक केंद्रित दोन्ही आंतरक्रिया खूप महत्वाच्या आहेत. एकाच प्रतिमानामध्ये भिन्न पायरीवर भूमिका बदलू शकते. एकाच प्रतिमानामध्ये आपण वेगवेगळ्या पायऱ्या वापरू शकतो, वेगवेगळी भूमिका राबवू शकतो. प्रतिक्रियेची तत्व, विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिसादावर शिक्षकाने कोणती प्रतिक्रिया द्यायची याचंही मार्गदर्शन व्हावं. जर विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया दिलेली असेल तर शिक्षकांची प्रतिक्रिया ही त्याला पुढे घेऊन जाणारी असावी. म्हणजे थोडक्यात जरी काही थोडंसं त्याचं चुकलेलं असेल तर असं नाही, असं केलं पाहिजे, हे योग्य होईल, छान प्रयत्न केला, त्याला पुश करणं, इन्स्पिरेशन देणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. होय नाही या शब्दात उत्तर देणं, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे स्पष्टीकरण मागणं, प्रोत्साहन देणं, प्रत्याभरण देणं. आणि शेवटी 5वा उद्देश बिंदू आहे सहाय्यभूत प्रणाली, की प्रतिमानामध्ये प्रतिमानांचा वापर करत असताना कोणकोणतं साहित्य आपण वापरणार आहोत. मग त्याच्यामध्ये दृकसाहित्य आहे, श्राव्य आहे, दृकश्राव्य आहे, संदर्भ साहित्य, कार्यपुस्तिका, हस्तपुस्तिका, रेफरन्स बुक ज्याला आपण म्हणतो, ते सगळंच महत्वाचं आहे. त्याला आपण सपोर्ट सिस्टीम म्हटलेलं आहे, सपोर्ट सिस्टीम. आता हे थोडंसं फास्ट घेतो मी, वर्गीकरण शेवटचं. आता
उद्दिष्टानुसार 4 गटामध्ये वर्गीकरण केलंय. एक 10 मिनिटं. आता हे जे सगळे 24 प्रतिमान आहेत हे सांगायचं म्हटलं तर आपल्याला कमीत कमी 1-1.5 तास पुन्हा लागणार आहे. म्हणून आता फक्त आपण 4 प्रकार कोणकोणते त्याचा विचार करू. 4 गटामध्ये हे प्रक्रिया 24 प्रतिमानं दिलेली आहेत. 4 गटामध्ये त्याचं वर्गीकरण केलंय. पहिला आहे ज्ञान प्रक्रियाकरण गट. ज्ञान प्रक्रियाकरण गट म्हणजे नवीन माहिती घेणं, नवीन माहिती शिकणं, अपरिचित माहिती ग्रहण करणं आणि त्यासाठी संकल्पना जाणून घेणं हे या ठिकाणी फोकसमध्ये आहे. एकूण 7 प्रतिमानं दिलेली आहेत. त्याच्यामध्ये उद्गमन, विचार प्रतिमान, हिल्डा, टाबा. आता हे सगळे मानसतज्ञ, शिक्षण तज्ञांची नावं दिलेली आहेत. खरं आपल्याला हे यादी तयार करा. तुम्ही यादी तयार करून तुमच्या भिंतीवर दर्शनी भागामध्ये ही सगळी 24 प्रतिमानं आणि त्याचे जे प्रवर्तक आहेत, पुरस्कर्ते आहेत त्याची यादी करून तुम्ही नक्की लावा. उद्गमन, विचार, हिल्डा, टाबा. पुढच्या प्रशिक्षण. आता उद्गमन विचार म्हणजे काय? सुरुवातीला उदाहरणं द्यायची, उदाहरणाकडून नियम आणि सिद्धांताकडे घेऊन जायचे. ते प्रतिमान, ते मॉडेल, तो विचार म्हणजे उद्गमन विचार. ते काय फारसा अवघड नाही बघा. नाहीतर उद्गमन, पृच्छा हे शब्द ऐकले की तुम्हाला टेन्शन येईल, गोंधळ होईल. म्हणून उद्गमन म्हणजे काय? तर सुरुवातीला उदाहरण आणि उदाहरणाकडून नियमाकडे. त्यानंतर पुच्छा प्रशिक्षण. पृच्छा प्रशिक्षण म्हणजे काय? की चौकशी करणे, प्रश्न विचारणे हे पृच्छामध्ये आपल्याला अपेक्षित आहे. त्यानंतर संकल्पना प्राप्ती प्रतिमान. जेरोम ब्रुनर संकल्पना प्राप्ती प्रतिमान यांनी सांगितलंय. ते प्रवर्तक आहेत ब्रुनर. म्हणजे आकार, रंग, गंध याचं वर्गीकरण कसं करायचं आणि संकल्पना संबोध कसा समजून घ्यायचा हे संकल्पना प्राप्ती प्रतिमानामध्ये घेतलंय. जसं आयत, चौकोन, त्रिकोण, कडू, गोड, तुरट अशा प्रकारचे काही उदाहरणं आपण देऊ शकतो. अग्रज संघटक प्रतिमान. डेव्हिड असुबेल. अग्रज संघटक म्हणजे काय? मार्गदर्शन करत असताना आपल्या फोकसमध्ये एकच हे करायचं. आता अग्रज संघटक प्रतिमान वापरत करता असताना चित्र दाखवून तुम्ही वापरू शकता, कथा सांगूनही वापरू शकता आणि प्रश्न विचारून तुम्ही करू शकता. फक्त जो भाग जास्त महत्वाचा आहे तो तुमचा फोकस असला पाहिजे अग्रज संघटक मध्ये. आता अग्रज संघटक मध्ये एक तुम्हाला उदाहरण सांगतो. तुम्हाला कदाचित हे सगळं नवीन वाटत असेल, खरं या प्रतिमानांसाठी थोडासा वेगळा वेळ देणं अपेक्षित आहे. अग्रज संघटक एक उदाहरण सांगतो तुम्हाला. अग्रज संघटक समजा स्वातंत्र्य, नागरिक शास्त्रामध्ये तुम्हाला स्वातंत्र्य शिकवायचंय, तर वर्गात आल्या आल्या जर तुम्ही शैक्षणिक साहित्य वापरून जर अग्रज संघटक प्रतिमान वापरणार असाल तर समजा मला सांगितलं तर मी एक थोडासा पिंजरा घेऊन येईल आणि एखाद्या पक्षाची प्रतिकृती त्याच्यामध्ये ठेवेल आणि स्वातंत्र्य आणि पारतंत्र्य याची संकल्पना मी स्पष्ट करून देईल. लक्षात घ्या. मग माझा अग्रज संघटक काय आहे? त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे? ऍडव्हान्स ऑर्गनायझर. अग्रज संघटकालाच ऍडव्हान्स ऑर्गनायझर असं म्हटलेलं आहे. सुरुवातीला गाभा सांगितला जातो, मग तो प्रश्न, कथा आणि शैक्षणिक साहित्य तिन्ही वापरून आपण करू शकतो, कुठल्याही पद्धतीने करू शकतो. मला स्वातंत्र्य जर आपल्याला जर कन्सेप्ट जाणून घ्यायची असेल किंवा द्यायची असेल, सांगायची असेल तर पिंजरा, त्यात एक प्रतिकृती मी ठेवेल पक्षाची आणि त्याला पारतंत्र्य नाव देईल. ते काढून नंतर बाहेर सोडल्यानंतर मी त्याला स्वातंत्र्य हे म्हणजे थोडक्यात शैक्षणिक साहित्य वापरून मी अग्रज संघटकचा वापर करू शकतो. सामाजिक आंतरक्रिया गट. आता हा जो गट आहे प्रतिमानांचा, तर समाजामध्ये कसं राहायचं, समाजामध्ये संतुलित व्यक्तिमत्व म्हणजे काय, 4 चौघामध्ये एक चांगलं व्यक्तिमत्व तयार होण्यासाठी सामाजिक आंतरक्रिया ह्या महत्वाच्या असतात. त्या संदर्भामध्ये 6 प्रतिमानं दिलेली आहेत बघा. म्हणजे कुठलंही व्यक्तिमत्व समाजामध्ये चांगलं आणि उठावदार दिसण्यासाठी आपल्याला सामाजिक आंतरक्रिया गट याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यामध्ये लोकशाहीची जाणीव करून देणे, तत्व, दुसऱ्यालाही काही मान असतो, सन्मान असतो, आदर करणं, सामाजिक मूल्य, त्याच्यामध्ये स्वच्छता असेल, सर्व जाती धर्मांविषयी आदर, आपुलकी, हे सगळं सामाजिक आंतरक्रियामध्ये दिलेलं आहे. बघा, सुरुवातीला ज्ञान प्रक्रियाकरण हे पहिलं होतं, त्यानंतर सामाजिक आंतरक्रिया. ज्ञान प्रक्रियाकरण हे नवीन माहिती मिळवणं, शिकून घेणं. दुसरं वर्गीकरण आहे, दुसरा गट आहे सामाजिक आंतरक्रिया. सामाजिक आंतरक्रियेमध्ये समाजामध्ये उठावदार व्यक्तिमत्व कसं तयार होईल त्याच्याविषयी सामाजिक आंतरक्रियामध्ये सांगितलंय. आणि त्याची जी 6 प्रतिमानं दिलेली आहेत ती खाली दिलेली आहेत. एक त्याच्यामध्ये भूमिका पालन. भूमिका पालन म्हणजे दुसऱ्याच्या भूमिकेमध्ये जाऊन आपण जाणून घ्यायचं की त्याला कसं वाटत असेल, एखाद्याला वाईट म्हटल्यानंतर त्याला कसं वाटेल, एखाद्याला चांगलं म्हटल्यानंतर त्याला कसं वाटत असेल,
म्हणून एकूणच आपलं व्यक्तिमत्व हे उठावदार होण्यासाठी आपण सर्वांशी चांगलं राहावं, चांगलं बोलावं, सर्वांना चांगलं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य द्यावं, प्रत्येकजण श्रेष्ठ आहे ही भावना आपण मनामध्ये ठेवावी, याच्याविषयी सामाजिक आंतरक्रियामध्ये सांगितले आणि हे सगळं दिलेलं आहे. आता तिसरा जो गट आहे, तिसरा व्यक्तिगत विकास म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी 5 प्रतिमानं दिलेली आहेत बघा. व्यक्तिगत विकास गट 5 प्रतिमानं दिलेत. म्हणजे एक संतुलित आणि परिपूर्ण व्यक्तिमत्व कशाला म्हणायचं, तर त्याच्यामध्ये सृजनशीलता असावी, त्याच्यामध्ये संवेदनशीलता असावी, त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी असावी, तो संवेदनशील असावा, अशा पद्धतीने दिलेले. आता चौथा गट वर्तन परिवर्तन गट. चौथा गट कुठला आहे? वर्तन परिवर्तन गट. ह्याच्यामध्ये 6 प्रतिमानं दिलेत. व्यक्तिगत विकासासाठी योग्य वर्तनांची आवश्यकता असते. बघा, आपलं समाजातलं, आपलं घरातलं वर्तन, आपलं समाजातलं वर्तन, शाळेतलं वर्तन, वर्गातलं वर्तन कसं असावं या संदर्भात काही टेक्निक, काही क्लुप्तिक्स, म्हणजेच त्याला आपण 6 प्रतिमानं म्हटलेली आहेत. प्रतिमान म्हणजे मॉडेल्स, म्हणजे थोडक्यात तो वैज्ञानिक आधार आहे, तो विचार आहे. त्याच्यामध्ये 6 प्रतिमानं दिलेत. विद्यार्थ्यांच्या वर्तनात सुधारणा घडणं हा मेन उद्देश आहे. वर्तन, बिहेवियर, माणूस किती चांगला दिसतो याच्यापेक्षा किती चांगला आहे, हृदय कसं आहे, मन कसं आहे, हे खूप महत्वाचं आहे. आपलं वर्तन हे सर्वांना साजेसं असावं, योग्य असावं आणि दुसऱ्याला बरोबर घेऊन जाणारं असावं, तेव्हा ते संतुलित व्यक्तिमत्व आपण समजू शकतो. म्हणून असं वर्तन कधी होईल, तर त्या संदर्भात ही 6 प्रतिमानं दिलेली आहेत. चिंता, वैफल्य. कधी येतं चिंता, वैफल्य? अपेक्षा ठेवणं, जास्त अपेक्षा ठेवणं, किंवा अपेक्षा जवळ काही नसताना सुद्धा जास्त अपेक्षा ठेवणं, सतत चिंता करणं, अहंकार, गर्व, प्रतिष्ठा, खोटेपणा किंवा खोटारडेपणा, किंवा मानसिक संघर्ष होतो, भावनिक संघर्ष होतो, अनेक असू शकतात त्याच्यामध्ये, फिजिकली आणि मानसिक, म्हणजे शारीरिक आणि मानसिक सर्व कारण आहे त्याला. तर अशा वेळेस त्याचा ताण कमी करणं, चिंता कमी करणं, वैफल्य कमी करणं, मानसिक संघर्ष कमी करणं आणि एक परिपूर्ण संतुलित व्यक्तिमत्व तयार करण्यासाठी आपल्याला ही प्रतिमानं खूप उपयोगी पडतात. म्हणून हे चौथं आहे. चौथं वर्गीकरण किंवा चौथं कुळ म्हणू आपण, कुळ वर्गीकरण किंवा हा गट आहे वर्तन परिवर्तन. तर या ठिकाणी हे सांगितलंय आत्मनियंत्रित. जसं गांधीजींनी, महात्मा गांधीजी यांनी सांगितलंय की काम, क्रोध, मोद, मोह, मत्सर हे बाजूला ठेवणं, स्वतःवर आत्मनियंत्रण ठेवणं, हे सगळं गरजेचं आहे. जर आपल्यावर आत्मनियंत्रण नसेल तर आपण बघा वेगवेगळ्या पेपरमध्ये वेगवेगळं बातम्या वाचत असतो किंवा पाहत असतो की कोणी आत्महत्या केली, कोणी बिल्डिंगवरून उडी मारली, कोणी कोणाला पेटवलं, असे अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. तर हा भावनिक, मानसिक, शारीरिक संघर्ष ज्यावेळेस होतो त्यावेळेस अशा प्रकारच्या कृती आपल्याला पाहायला मिळतात. समाजातली जी वाईट गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक आहेत, तर अनुवंशिक किंवा समाजातले काही घटक किंवा त्यांची काही चूक असेल तर ही सगळे असतं आणि ह्याच्यामध्ये बदल करणं अपेक्षित आहे. गरज पडली तर काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे आणि ही भूमिका शिक्षकांना आपल्याला बजवावी लागते. त्याच्यावर संयम ठेवणं, एखाद्याला राग येत असेल तर काय येतो, त्याच्या पाठीमागचं कारण काय, तर हे सगळं आपल्याला त्याचा विचार करावा लागतो. त्याचा जो पाठीमागचा इतिहास असेल तो आपल्याला जाणून घ्यावा लागतो. कुटुंबामध्ये काही प्रॉब्लेम आहे का, आर्थिक असेल, शारीरिक असतील, काही आजार असतील, त्याचाही आपल्याला विचार करावा लागतो. एकूणच तो विद्यार्थी परिपूर्ण आणि संतुलित होण्यासाठी किंवा नॉर्मल होण्यासाठी, ॲबनॉर्मल नाही, नॉर्मल होण्यासाठी आपल्याला विचार करावा लागेल. त्या संदर्भात ही 6 प्रतिमानं दिलेली आहेत. मानसिक तणाव कमी करणं. मानसिक तणाव कधी, थोडंसं संगीत, सारखा अभ्यास पण नको, थोडंसं संगीत पण पाहिजे. अपेक्षा कमी ठेवणं, साधं राहणं, आपल्याकडे जेवढं आहे तेवढंच खर्च करणं आणि हे करत असताना ज्ञान आणि थोडक्यात आपल्याला खूप शिकायचंय ही भावना किंवा खूप मोठं व्हायचंय ही भावना मात्र कमी होऊन द्यायची नाही. अवास्तव ज्या अपेक्षा आहेत त्या कमी करणं, कॉन्फिडन्स वाढवणं. तो कसा वाढवायचा, तर त्याला इन्स्पिरेशन द्या, त्याला गोष्टी सांगा. स्वामी विवेकानंद यांचं खूप चांगलं कोटेशन आहे की ऑल पॉवर इज विथ इन यू, यू कॅन डू एनिथिंग अँड एनिवेअर, बिलीव्ह इन दॅट, डू नॉट बिलीव्ह दॅट यू आर वीक, बी बोल्ड, बी स्ट्रॉंग अँड टेक द होल रिस्पॉन्सिबिलिटी ऑन युअर शोल्डर अँड न्यू दॅट यू आर क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी. म्हणजेच तुमच्यामध्ये सर्व क्षमता आहेत, तुम्ही सर्व काही करू शकता, फक्त तुमची दिशा योग्य असावी आणि ती दिशा देण्याचं काम हे सुलभकांचं आहे. त्यामुळे आपल्याला हा विचार करावा लागतो की विद्यार्थ्याचं वर्तन हे खूप महत्वाचं आहे, त्याला दिशा देण्याचं काम या ठिकाणी दिलेलं आहे. आता 6 प्रतिमानांमध्ये आत्मनियंत्रित शैथिल्य प्रतिमान, मानसिक तणाव कपातीकरण, आत्मविश्वास त्याचा वाढवणं हे खूप महत्वाचं आहे.
बघा आता संपत आले, एक 5 मिनिटामध्ये सर्व संपवतो मी. की नवीन माहिती मिळवणं, पहिला गट बघा, पहिला गट ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान, ह्याच्यामध्ये 7 प्रतिमानं दिलेली आहेत, एकूण 24 प्रतिमानं आहेत. नवीन माहिती मिळवणं त्याच्यासाठी ज्ञान प्रक्रियाकरण आहे, आणि उद्गाता, प्रतिमान, उद्दिष्ट किंवा हेतू ह्याचा एक चार्ट तयार करून तुम्ही नक्की लावा. कारण पुढच्या दृष्टीनं ज्यांना खूप शिकायचंय, खूप मोठं व्हायचंय, त्यांनी मात्र हे चार्ट जरूर तयार करा, भिंतीवर लावा, की नवीन माहिती कशी मिळवायची, ज्ञानप्राप्तीचे प्रमुख उद्देश काय आहेत, ते कसं करायचं. तर या संदर्भात हे सर्व दिलेलं आहे. वेळ पडले तर आपण याच्यावर नंतरही बोलू शकतो. तर हे सगळं आपल्याला जाणून घ्यावं लागेल. हे पहिलं वर्गीकरण आहे, हा पहिलं कूळ आहे, हे पहिला गट आहे. त्यानंतर दुसरा आहे व्यक्तिमत्व विकासासाठी. आता सांगितलेल्या पद्धतीने व्यक्तिमत्व विकासासाठी काय काय अपेक्षित आहे, एक संतुलित परिपूर्ण व्यक्तिमत्व विकास कशाला म्हणायचं, तर या संदर्भात 5 प्रतिमानं या ठिकाणी दिलेत. त्याच्यामध्ये अनुक्रमांक, उद्गाता, प्रतिमान, उद्दिष्ट किंवा हेतू हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. त्यानंतर वर्तन परिवर्तन प्रतिमान, वर्तन कसं असावं, बिहेवियर कसं असावं, कसं बदललं पाहिजे, गरजेनुसार कसं आपण बदललं पाहिजे, स्वतःला कसं नियंत्रित केलं पाहिजे, याच्यासाठी काही प्रतिमानं दिलेत. या ठिकाणी 6 प्रतिमानं दिलेत. त्याच्यामध्ये सुद्धा उद्गाता कोण आहेत, प्रतिमान कोणाचं आहे, उद्दिष्ट हेतू काय आहे, हे या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान हे 4थं वर्गीकरण आहे. त्याच्यामध्ये 6 प्रतिमानं दिलेत, एकूण 24 प्रतिमानं आहेत. त्या 24 प्रतिमानांचा जर विचार केला तर मनुष्य हा अष्टपैलू व्यक्तिमत्व तयार होऊ शकतात. एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, एक विद्यार्थीप्रिय शिक्षक किंवा एक चांगला विद्यार्थी, परिपूर्ण विद्यार्थी, परिपूर्ण माणूस हा तयार होऊ शकतो. फक्त ही प्रतिमानं आपण वापरली पाहिजेत. सामाजिक भान जपणारं, समाजात अगदी उठून दिसणारं व्यक्तिमत्व कसं असतं, तर हे 4थ्या गटामध्ये सांगितले, सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान. कोणतं व्यक्तिमत्व हे देशाला, कुटुंबाला, शाळेला हे जास्त उपयोगी ठरल हे यामध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही जरूर याचं वाचन करा, चार्ट तयार करा, आणि त्याचं पुन्हा पुन्हा त्याचं दृढीकरण करा, वाचन करा. या ठिकाणी प्रतिमानांच्या संदर्भामध्ये आपण काही थोडक्यात, थोडीशी घाई झाली असेल पण थोडक्यात आपण त्याच्याविषयी माहिती बघितली. फक्त 24 प्रतिमानांचा उद्देश, हेतू आणि थोडीशी माहिती तुम्ही स्वतःहून स्वाध्ययन करा, नक्की तुम्हाला त्याचा लाभ होईल. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद हिवरकर सर. अध्यापनाचं प्रतिमान या विषयावर आपला हा दुसरा वेबिनार होता. या अगोदर सुद्धा आपण अध्यापनाचं प्रतिमान या विषयावर वेबिनार घेतलेला होता, पण आजचा जो वेबिनार आहे तो विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आहे. म्हणजे आता असं वाटतंय की आपण 99वं वेबिनार पुष्प आज जेव्हा गुंफलं तर 98व्या पुष्पापर्यंत विद्यार्थ्यांचे आपल्याला मेसेज यायचे, प्रतिसाद विद्यार्थ्यांचा यायचा. पण आता मात्र अंतिम परीक्षेची तारीख जेव्हापासनं डिक्लेअर झाली तेव्हापासनं आपल्या वेबिनारला सहभागी होणारे जे छात्राध्यापक आहेत ते अभ्यासाला लागलेत, आणि अभ्यास करत असताना आता नेमक्या अडचणी, नेमक्या शंका, नेमक्या समस्या आता त्या विद्यार्थ्यांना निर्माण होत आहेत. आणि ज्या ज्या शंका, समस्या, अडचणी निर्माण होत आहेत ते आता आपल्याला विचारत आहेत, आणि ते स्वतः म्हणतायत की सर या विषयावर आपण वेबिनार घेतला तर बरं होईल. याचाच अर्थ की पुढचा जो वेबिनार आपला आहे 100वा, त्या 100व्या वेबिनार नंतरचे जे काही आपण वेबिनार घेणार आहोत ते विद्यार्थ्यांनी दिलेल्या विषयांवर आधारित आपण वेबिनार घेऊ, आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी, विद्यार्थ्यांच्या समस्या त्या दूर करण्याचा आपण निश्चितच प्रयत्न करू. अध्यापनाचं प्रतिमान या विषयावर अतिशय विस्तृत असं भाष्य आपण या ठिकाणी केलं. प्रतिमान या शब्दाद्वारे अध्यापन पद्धती या शब्दापेक्षा वेगळा अर्थ सूचित केला जात असतो, आणि प्रतिमानाद्वारे अध्ययन अध्यापनाचा आराखडा आणि वर्गात होणाऱ्या आंतरक्रिया या निश्चित केलेल्या असतात. म्हणजे जुन्या अध्यापन पद्धतीत शिक्षक प्रमुख आणि विद्यार्थी हा दुय्यम असायचा, पण प्रतिमानात मात्र तसं घडत नाही. प्रत्येक प्रतिमानात शिक्षकाची भूमिका ही वेगवेगळी असते. प्रतिमानाच्या कोणत्या अवस्थेत किंवा पायरीवर कोणती भूमिका शिक्षकांनी घ्यायची हे प्रतिमानात ठरवून दिलेलं असतं. आणि अध्यापनाची प्रतिमाने तयार करताना शिक्षणशास्त्र, मानसशास्त्र, उपचारशास्त्र, विविध विज्ञान शाखा, सामाजिक शास्त्र यातील तज्ज्ञांचा आधार घेऊन, तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्तींची मदत घेऊन ही अध्यापनाची प्रतिमानं
वापरली जात असतात. एक सुजाण सुदृढ सक्षम नागरिक जर या देशाला शिक्षकाच्या माध्यमातून द्यायचा असेल तर निश्चितच पुढच्या भावी आयुष्यात शिक्षकाने आपल्या अध्यापनात प्रतिमानाचा वापर करावा असाच आशय आजच्या या वेबिनारमधून आपण दिलात. जसा साथ तसा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद, विद्यार्थ्यांच्या प्रतिसादाला आपण साथ दिली आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालण्याचा आपण निश्चित प्रयत्न केला. त्याबद्दल मी आपलं